भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सर्वरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं वैतरसहितं चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् ललिता श्रीविशाखान्वितश्च. हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेशा गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते. सप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृषभावनेश्वरी वृषभानुसुते देवी परमाद्रि हरि. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो कृष्णपादाय कृष्णकृष्णाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रसादिने निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यवेशधारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे श्रीगुरुं श्रीगदाधरं श्रीचैतन्येश्वरं परमानन्दमाधवम्. तर आज आपण एक खूप सुंदर गोष्टीवर चर्चा करूया. आता मागच्या 2 आठवडे सिद्धांत खूप झाले. आता आपण लीलांवर चर्चा करूया. कारण एक सण येतोय. माहिती कोणाला काय सण येतं? स्नान यात्रा. आणि त्याच्या पुढे काय लगेच 2 आठवड्यांनी रथयात्रा. तर रथयात्रा स्नान यात्रा ही जगन्नाथांची संबंधित आहे. जगन्नाथ स्वामी जगन्नाथ. तर आपण त्याच्यावर थोडं डिस्कस करूया. कारण आपण कसं आहे लहानपणापासून कृष्ण लीला भरपूर ऐकलेले महाभारतामध्ये. ते कृष्ण एक सिरियल लागायची. परत रामायण पण माहिती आहे. आपल्याला रामायण लीला माहिती आहे. जगन्नाथ कोण म्हणजे जगन्नाथ काय आहे म्हणजे जगन्नाथांचं काय लीला वगैरे आहेत का काही का नुसतं फक्त ते कृष्ण आहे. आता तुम्हाला गंमत सांगतो. जगन्नाथजी यांना वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळे समजतात. म्हणजे जे बुद्ध आहेत ना बुद्ध त्यांना वाटतं ते जगन्नाथ म्हणजे गौतम बुद्ध आहे. म्हणजे त्यांची धारणा आहे तशी. जे असे बाकीचे धर्मातले असतात त्यांना वाटतं जगन्नाथ त्यांच्या धर्मातले. जे निराकारवादी असतात त्यांना वाटतं हे परमब्रह्म आहे असे. आणि कारण जगन्नाथांचा चेहरा असा म्हणजे थोडा वेगळाच आहे ना. जगन्नाथजी जे आहेत ते म्हणजे असं नॉर्मल चेहरा नाही वेगळाच चेहरा आहे असं. आणि आपल्याला पण बऱ्याचदा माहिती नव्हते असं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा काय विठ्ठलाचं आपल्याला माहिती आहे पण जगन्नाथजींबद्दल एवढं माहित नाही आपल्याला. तर अशा प्रकारे जगन्नाथजींचं जे आहे ते आपण समजून घेऊया नेमकं काय आहे. जगन्नाथजी कृष्ण आहे की अजून कोण आहे की काय आहे. आता खरं तर जगन्नाथजींचं जे मंदिर आहे ते मेन मंदिर आहे पुरीमध्ये. आता ते खूप जुनं मंदिर आहे. तर जगन्नाथजींची सेवा त्यांच्याकडे खूप कालापासून चालू आहे. शेकडो कालापासून ती चालू आहे. आता ती काय होती ती जगन्नाथपुरीपर्यंत सीमित होती. बरेच सेंचुरीज गेल्या बरेच शतक गेले. जगन्नाथपुरीमध्येच ती रथयात्रा वगैरे निघायची. पण आता एवढ्यात काय झालंय माहिती का रथयात्रा सगळीकडेच निघायला लागली. म्हणजे
नुसतं भारत सोडा, पण भारताच्या बाहेर सुद्धा रथयात्रा निघतात. म्हणजे असं कुठलंच असं मेन देशातलं मेन शहर नाहीये तिथे रथयात्रा निघत नाही. न्यूयॉर्क घ्या, पॅरिस घ्या, लंडन घ्या, ऑस्ट्रेलिया घ्या, कुठलं पण सगळ्या कंट्रीज मध्ये आता रथयात्रा निघते जगन्नाथजींची. तर मग हे कसं सुरू झालं पाहिजे? रथयात्रा अशी एवढी प्रचलित कशी झाली आता? कुणी याची पब्लिसिटी केली का? म्हणजे काय नेमकं काय झालं काय? तर असं आपण आणि लगेच लोकांनी एवढे असे डॉक्टर काय घेतले बोलायचं रथयात्रा? तर हे आपण आज समजून घेऊया. जगन्नाथजी कोण आहे, त्यांचं बेसिक असं कसं आहे, असं वेगळंच कसं आहे. परत जगन्नाथजींची काही लीला आहेत का त्यांच्या भक्तांबरोबर, आणि जगन्नाथजींचं काही आदान प्रदान आहे का? आता आपण मराठी असल्यामुळं बऱ्याच विठ्ठलाचं आपलं आदान प्रदान बघतो. जनाबाई बरोबर आदान प्रदान, सावता माळेत होता बरोबर आदान प्रदान, तुकाराम महाराज त्याला आदान प्रदान. तसं जगन्नाथजींचं काही आहे का? आता ही गोष्ट वेगळी, विठ्ठल हे सुद्धा कृष्णच आहे, पण बऱ्याचशा लोकांना ते माहितीच नसतं की हे कृष्ण आहे म्हणून. बऱ्याचशा वारकऱ्यांचा पण गोंधळ होतो. त्यांना पण असं वाटतं नाही की कृष्ण वेगळा आहे, आमचा विठ्ठल वेगळा आहे. म्हणजे कृष्णाने असे भरपूर अनंत अवतार जे घेतले त्याच्यापैकी हे विठ्ठल आहे, जगन्नाथ आहे. ते आपल्या भारतभरात आपण जेवढे मंदिर पसरलेले विष्णूचे, बालाजी, सगळ्यांचे स्रोत कृष्णाचे. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादि आदिर गोविंद सर्व कारण कारण. भगवंताचे जेवढे रूप अवतार आहेत ते शेवटी कृष्णापासूनच येतात. पण आपल्याला म्हणजे माहित नसल्यामुळे आपला थोडा गोंधळ होतो. त्याच्यामुळे आता आपण काय करू, जगन्नाथजी हे तत्व काय समजून घेण्याचा प्रयत्न करू. लय विलक्षण तत्व आहे, लय विलक्षण. आपण जेव्हा त्यांना जाणून घेऊ, जेव्हा ऐकू ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्यातलेच जगन्नाथजी, आपल्यातले माझे जगन्नाथजी. इनफॅक्ट ते जगन्नाथपुरीमध्ये तुम्ही गेले असेल ना, ते पांडव लोकांनी पूजा वगैरे करतात ना, ते जगन्नाथजी म्हणतच नाही, असं आदराने कधी म्हणत नाही. काल्या म्हणतात, काले आहे, हे काले आहे असं. म्हणजे एवढं आपुलकीचा भाव आहे त्यांचा, आणि तो भाव आपला पण येऊ शकतो. कारण कसं आहे, आपण जेव्हा ऐकणार तेव्हा आपल्याला ज्ञान होणार, आणि तेव्हा आपल्याला कळणार, तेव्हा आपलं प्रेम होणार. जेव्हा बघा, प्रेमाची सुरुवात कधीपासून कानापासून होते. आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल ओढ किंवा प्रेम वाटते ना, त्याची सुरुवात आपल्याला ती कानापासून होते. तर ती फॉर एक्झाम्पल आता आपण इथं बसलेलो आहे, आपण अमेरिकेत जाऊन कधी बघितलं नाही अमेरिका कशी आहे, पण अमेरिका कशी आहे हे आपल्याला कसं कळलेलं आहे, आपण ऐकलेलं आहे. म्हणजे आपण कानाने ऐकलेलं अमेरिका. आपल्याकडे कोणी जाऊन आलेले अमेरिकेमध्ये, लय भारी शहर, सुंदर शहर, काही म्हणजे काही कचरा नाही, काय नाही, असं आपण ऐकलेलं आहे. तिथं खूप पैसा भेटतो, हे भेटतो. ऐकून आपल्याला असं वाटतं की अरे भारतामध्ये राहण्यात काही पॉईंट नाही, अमेरिकेमध्ये जायला पाहिजे, अमेरिकेमध्ये लाईफस्टाईल लय भारी. कारण ते ऐकून आपल्याला कळतं ना, ऐकून आपल्याला ते अमेरिकेवर प्रेम करतं. मग ऐकल्यानंतर आपण बघतो पण, अरे मग अधिक माहिती काढतो. मग आपल्याला ते माध्यम अवेलेबल आहे, डिजिटल माध्यम, त्याच्यातून आपल्याला कळतं की अरे अमेरिकामध्ये खरंच असं आहे बरं का, ते बोललेले ते काही खोटं नाही, असं आहे. आपण ते चेक करतो, आणि अमेरिकेचं गुणगान ऐकत शेवटी आपण अमेरिकेतून जातो. आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर काय होतं, अमेरिकेमध्ये गेल्यानंतर मग ट्रम्प म्हणतो आता तुम्ही निघून जायचो, इथं थांबू नका. म्हणजे बघा, ज्या गोष्टींवर आपलं प्रेम जळतं तीच गोष्ट आपल्याला त्रासदायक होते. आता बरेचसे भारतीय तिथे गेलेले, त्यांना ते विजाच्या प्रॉब्लेममुळे ते परत तिथे राहणं थोडं अवघड झालेलं आहे. परमनंट विजा वगैरे मिळणं अवघड झालेलं आहे. त्याच्यामुळे जे तिकडे गेले चांगल्या स्वप्नाच्या उद्देशाने, चांगलं जीवन जगण्याच्या स्वप्नाने, तर त्यांना परत आता इकडे यावं लागतंय. कारण शेवटी हे भौतिकच आहे ना, हे भौतिक गोष्टीमध्ये आपण कुणावरच ट्रस्ट करू शकत नाही. तर हे झालं भौतिक उदाहरण, भौतिक याच्यामध्ये. अजून आपल्याला माहिती की जेव्हा रुक्मिणी माता आहे, रुक्मिणी माताने कृष्णाला बघितलं सुद्धा नव्हतं, तरी पण रुक्मिणी मातेने कृष्णावर प्रेम धरलं. का धरलं? कारण रुक्मिणी माता जे रुक्मी होते, त्यांचे ते भीष्मक, त्यांचे गीता रुक्मिणी माताचे, त्यांच्या राज्यामध्ये ऋषीमुनी यायचे, नारद मुनी यायचे. आणि नारद मुनी यायचे आणि काय करायचे, कृष्णाबद्दल सांगायचे, कृष्णाच्या लीलांबद्दल सांगायचे. त्यांच्या गोकुळातल्या लीला, मथुरेतल्या लीला, याच्याबद्दल खूप सांगायचे. वृंदावन मधल्या लीला ज्या आहेत, भरपूर लीला आहेत. मग ते रुक्मिणी माता ऐकायची. ते ऐकून ते कृष्णावर प्रेम जडलं. कृष्ण कसा आहे ते बाकी बघितलं पण नाही, कृष्ण कोण हे माहित पण नाही, पण ते ऐकून कृष्णावर प्रेम जडलं. कृष्णाला शेवटी रुक्मिणी माताने प्रेमपत्र लिहिलं, फर्स्ट लव्ह लेटर इन द हिस्ट्री रुक्मिणी मातेने लिहिलं. तर मग ते जे प्रेमपत्र लिहिलं त्याच्यामध्ये रुक्मिणी मातेने सांगितलं की माझ्या इच्छेविरुद्ध माझा भाऊ रुक्मी जो आहे, माझं लग्न शिशुपालशी लावून देतोय, तर तुम्ही या आणि मला लग्न मंडपातून मला पळून घेऊन जा. अशा प्रकारचे लेटर होतं. आता तिला माहिती पण नव्हतं कृष्ण येईल की नाही,
म्हणजे तेवढी पण खात्री नव्हती, पण ते ऐकून ऐकून ते कृष्णाचं जे कला गुण जे आहे त्याच्याबद्दल एवढी खात्री पटली रुक्मिणी मातेला की रुक्मिणी मातेने डायरेक्ट लेटर पाठवलं. म्हणजे ऐकून ऐकून म्हणजे काय म्हणतोय ना की आपल्याला ऐकल्यानंतर बरीच माहिती मिळते. तर त्याच्यामुळे आज आपण काय करू, जगन्नाथ हे जे काय तत्व आहे त्याच्याबद्दल आपण श्रवण करू. तर स्नान यात्रा, जगन्नाथ रथ यात्रा याच्याकडे जायच्या अगोदर आपण एक स्टोरी ऐकू. जगन्नाथजी किती भक्तवत्सल आहे, म्हणजे भक्ताची किती काळजी करतात जगन्नाथजी, आणि भक्ताच्या जीवनामध्ये कशा प्रकारे ते ढवळाढवळ करतात किंवा कशा प्रकारे त्यांना ते सुख देतात, अशा प्रकारे जगन्नाथजी ती स्टोरी. तर एक भक्त होता, खूप गरीब भक्त, म्हणजे असं गरीब म्हणजे सुदामासारखा गरीब असं म्हटलं तरी चालेल, एवढे काहीच नाही. त्याचं नाव होतं बंधू मोहन. आता मोहन हे ओरिसामध्ये नाव आहे, तिकडचे नाव आहे, म्हणजे आता 400-500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जास्त जुनी पण नाही. म्हणजे आपण सुदामाची ऐकलेली 5,000 वर्षापूर्वीची, पण आता पण अशा गोष्टी घडतात, त्याचं हे प्रमाण आहे. मग बंधू मोहन ती खूप गरीब, आणि त्याची पत्नी आणि त्याची मुलं, 3 मुलं होते त्याच्या, 2 मुली 1 मुलगा, अशा प्रकारे त्याचं कुटुंब होतं. पण आता हा काय होता, याचा भगवंतावर लय विश्वास, हा सगळ्या संसारापासून विरक्त माणूस. त्याला माहिती होतं हा देह नश्वर आहे, आणि हा देह नश्वर घेऊन शेवटी आपल्याला नष्ट होणार. त्याच्यामुळे सगळ्या या देहाशी जे काही आपलं देहाला पुरवण्यासाठी जे काही गोष्टी आपण पुरवणार घेणार, त्याच्यासाठी त्याच्या मागे लागणार, त्याचा काही उपयोग होणार नाही, शेवटी इथंच राहून जाणार. याच्यावर खूप त्याची श्रद्धा होती, ती श्रद्धा होती, आणि त्याच्यावर भगवंतावर खूप प्रेम होतं, लय भक्ती होती, दिवसभर भक्ती करायचं. त्याचा संसार चालायचा कसा, एवढा गरीब असताना तर तो भिक्षा मागायचा, घरोघरी जाऊन भिक्षा मागायचा. भिक्षा मागून जे काय काय मिळेल ते घरी घेऊन यायचं, बायका पोरांना द्यायचं थोडंफार, कधी कधी भेटायचं, कधी कधी भेटायचं. एकदा काय झालं, खूप दुष्काळ आला त्या एरियामध्ये, खूप दुष्काळ, 4-5 वर्ष पाऊसच नाही म्हटल्यावर आता तिथं जे बाकीचे पिकवणारे पिकवणारे शेतकरी वगैरे त्यांच्याकडे पण काहीच नाही, त्यांना पण खायला काही नाही. आता ते भिक्षा तरी काय देणार, म्हणजे हे जरी भिक्षा मागायला गेले, ज्यांच्याकडे भिक्षा देणाऱ्याकडेच काही नाही तर यांना भेटणार तरी काय, यांच्या रूपास मारायची वेळ आली. म्हणजे यांचे मुलं असे एकदम कुपोषित झाले, अंगात काही नाही, मरणास सज्ज झाले. मग तिच्या बायकोला खूप काळजी वाटायला लागली, बंधू मोहन तिच्या. ती म्हटली की आपले मुलं आपल्या त्यांना असं जेवण जर भेटलं नाही त्यांना तर ते मरून जाते, आपण काहीतरी करायला पाहिजे. तुमचे कोणी नातेवाईक आहे का ज्यांच्याकडे आपण जाऊ आणि काही दिवस राहू, ज्यांच्याकडे आपल्याला काहीतरी भेटेल असं. आता बंधू मोहन ती म्हणे की माझे कोणीच नातेवाईक नाही, मला असं नातेवाईकच नाही त्याच्याकडे आपण, पण माझा एक मित्र आहे पण तो लांब राहतो, मग त्या मित्राकडे आपण जाऊया. मग ती म्हटली चला जाऊया. तर ते म्हटले की माझे मित्र पुरीमध्ये राहतात, आणि मग ते निघाले पुरीमध्ये प्रवास करत 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 चालत गेले. त्यांना तिथून त्यांच्या गावापासून पुरीकडे जायला 4 दिवस लागले. खूप हाल झाले, रस्त्यामध्ये काय पाणी पाला वगैरे असं खाऊन असं ते जगत होते. गेले पुरीमध्ये पोहोचले. पुरीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना तिथं फंक्शन चालू होतं पुरीच्या मंदिरामध्ये. श्री मंदिर जे आहे जगन्नाथजींचं मंदिर, तिथं सिंहद्वारामधून एंट्री असते आणि युजली सिंहद्वारामध्ये तशी म्हणजे खूप गर्दी होती, खूप अशी, आणि ती सुरक्षा पण अशी थोडी टाईट होती त्यावेळेस. त्यांना पोहोचता पोहोचता अंदाज झाला, त्यांना काय असं जायला जमलं नाही एवढ्या गर्दीमध्ये याच्यामध्ये. मग ते आपल्या बायकोला म्हटले की माझा मित्र, तुम्हाला कळलं असेल मित्र कोण आहे, ते जगन्नाथजींना आपला मित्र समजत होते. बायकोला म्हटले की माझा मित्र आज खूप बिझी आहे, त्याच्याकडे खूप गर्दी आहे, आपण एक काम करू, आपण रात्र आज इथं काढू आणि उद्या सगळे परत जाऊ त्याला भेटायला. म्हणजे बघा बंधू मोहन त्याची भक्ती अशी होती की तो भगवंताला फक्त मूर्ती म्हणून समजत नव्हता, माझा मित्र असा त्याचा भाव होता. तर मग त्या रात्री मग काय करायचं, तर मग तिथं एक दुसरं द्वार आहे, त्या द्वारामध्ये काय करायचं, ते भाताचं पाणी वगैरे असं शिजवलेलं पाणी असतं ना, ते असं डिस्कार्ड करायचं. शिजवलेलं पाणी भाताचं, जे उरलेलं असं भात शिजवलेलं असं भाताचं पाणी राहायचं, ते असं टाकून द्यायचे. आणि तिथं मग गाय वगैरे यायचे ते पाणी वगैरे प्यायला. ते काय त्यांनी काय केलं त्या रात्री, बायकोला म्हटलं चला आज आपण हे पाणी पिऊ. सगळे जे भाताचं जे शिजवलेलं पाणी फक्त आपण पेज म्हणू शकतो, सगळं पेज तेवढं फक्त पिलं. पण आता त्यांनी काय असं पोट काय भरणार नाही, पण मग ते पिलं त्यांनी पोट भरेपर्यंत. आणि मग ते म्हटले आपण तिथं आराम करू, आणि मंदिराच्या साईडला त्यांनी झोपून घेतलं. मग एका साईडला ते सगळी फॅमिली तिथे एका मंदिराच्या एका साईडला तिथं ती झोपली बाहेर पटांगणावरती, काहीच नाही. तर मग तिथं काय झालं, मग रात्र झाली, सगळे पुजारी आपली आपली सेवा करून गेले, रात्र झाली, मग तिथं कोणीच राहिलं नाही मंदिरामध्ये. आणि मग तिथं यांनी मनोमन भगवंताला प्रे केलं, जगन्नाथ आम्ही तुझ्यावर आश्रित आहे,
तो सोडून आम्हाला दुसरा कुठेच सहारा नाही. म्हणजे आमचा ऑप्शन एकच आहे, तू ये. पण तुझ्यासाठी बाकीचे भरपूर ऑप्शन आहे. तुझ्यासाठी मी सोडून बाकीचे भरपूर ऑप्शन, पण माझ्यासाठी एकच ऑप्शन आहे, म्हणजे तू जर माझ्या कुटुंबाला जगवलं नाही तर आम्ही सगळे भरून जाऊ इथं. अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली फक्त की आम्हाला काहीतरी माझ्या मुलांना खायला भेटेल, बायकोला खायला भेटेल, असं काहीतरी करा. अशी प्रार्थना केली, ते झोपून गेले. आता जगन्नाथजी आता यांना राहतो कुठे, तर फक्त यांचा एवढं लांबून आलेलं चालत चालत आणि एवढी त्याची परिस्थिती जर खायला नाही. आणि जगन्नाथ पुरी कशासाठी प्रसिद्ध आहे? भोगासाठी, हे प्रसादासाठी प्रसिद्ध आहे. जसं तिरुपती बालाजी कशासाठी प्रसिद्ध आहे? तिथं लोक गेल्यावर काय करतात? सोनं दान करतात. त्याचे कांचन ब्रह्म म्हणतात. पंढरपूरला गेलं तर आपल्याला टाळ मृदुंगाचा आवाज येतो, ते नाद ब्रह्म म्हणतो आपण. पंढरपूर म्हणजे नाद ब्रह्म, टाळ मृदुंग, तिथं आपल्याला सतत आवाज येतात. जगन्नाथपुरीचं वैशिष्ट्य असं आहे की तिथं प्रसाद, भगवंताचा प्रसाद, ते प्रसादाचं पण मात्र आहे, ते पण आपण ऐकू. भगवंताच्या खूप गोष्टी सांगण्यासाठी आता एवढा वेळ भेटत त्यांनी माहित नाही, ते प्रसादाचं पण मात्र आहे का एवढं. तर मग जगन्नाथजींनी विचार केला, आणि माझ्या क्षेत्रामध्ये आलाय, माझ्या क्षेत्रामध्ये येऊन कोणी उपाशी नाही राहू शकत. जगन्नाथजींनी काय केलं? ब्राह्मणाचं रूप घेतलं. आता सगळे बाकीचे ब्राह्मण गेले, जगन्नाथजी ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि सोन्याचं ताट होतं असं मोठं, त्याच्यामध्ये जे भगवंताला वाढतात, त्या ताटामध्ये भगवंताला वाढतात, ते ताट घेतलं मोठं. सगळं जे काय होतं आपल्या तिथं अन्नघरातलं ते सगळं टाकलं आणि गेले ताट घेऊन. आणि तिथून हाका देतात, बंधू मोहंती, हो बंधू मोहंती. तर मग बंधू मोहंती आता चुकीचा होता. त्याला वाटलं मला इथं कोण ओळखत नाही, त्याला असं वाटलं चुकून कोणतरी दुसऱ्याचं नाव असेल बा. तो झोपलेला होता, त्यांनी ते ऐकलं बंधू मोहंती, पण त्याला असं वाटलं मला नाही बोलवत बा, मला कोण इथं ओळखत नाही. मग त्यांनी परत झोपलं. त्याला वाटलं कोण येतं, परत आवाज आला, बंधू मोहंती अशा ठिकाणी तू झोपलेला आहे, तुझ्या कुटुंबाबरोबर झोपलेला, मी तुलाच बोलवतो. बंधू मोहंती करला हे माझ्यासाठी. मग तो गेला, त्या आवाजाच्या दिशेने गेला. तिथं ते ब्राह्मण ते ताट घेऊन उभा होता. ब्राह्मणाने काय केलं, ते ताट त्याला दिलं. त्याला म्हटलं की तू आणि तुझे काही परिवार आहे, बायको मुलं, सगळ्यांना हे खायला द्या. त्याच्यामध्ये असे एकदम भारी पदार्थ होते, एकदम स्वीट्स होते, सगळं वरण भात भाजी पोळी सगळं काय होतं. अशा प्रकारे ब्राह्मण म्हटला की आता हे तू खाऊ घे, तुझ्या कुटुंबाला दे, कारण मी बघितलं तू इथं उपाशी झोपला, तुझ्यासाठी घेऊन आलोय. आणि तसं त्याला म्हणजे बंधू मोहनला असं काही जाणवलं नाही की जगन्नाथ देव ब्राह्मण म्हणून आले. आणि भगवंताची एक योग माया असते, योग मायेमुळे आपण भगवंताला कधी कधी ओळखू पण शकत नाही, योग मायेची शक्ती असते. मग ते ताट घेऊन गेले, आपल्या कुटुंबाला दिलं आणि त्यांनी पोटभर खाल्लं. त्या दिवशी पोटभर खाल्लं, पोटभर एकदा. आणि जेव्हा त्यांचं खाऊन झालं तेव्हा ते सोन्याचं ताट परत द्यायला गेले तिथं भगवंताला. आणि परत द्यायला गेले तर तिथं बघितलं तर ते ब्राह्मण नव्हते तिथं. मग त्यांना असं वाटलं की आता खूप रात्र झाली आहे, ब्राह्मण कदाचित आता उद्या मला भेटतील, त्यांना मी ताट परत दिली. आणि मग ते ताट त्यांनी घेतलं आणि आपल्या बाजूला उशाला ठेवून झोपून गेले. परत झालं त्यांचं तृप्त झालं, मन एकदम तृप्त झालं, सगळे एकदम खुश झाले, एकदम पती मुलं सगळे खुश झाले. आता दुसऱ्या दिवशी काय झालं, जेव्हा पुजारी जातात ना परत उघडायला, सगळं त्यांना कळलं की अरे इथं सोन्याचं ताटच काय आहे. ते ताट काय झालं म्हटलं. आता जगन्नाथपुरीमध्ये एक मात्र आहे की जगन्नाथपुरीमध्ये चोरी होत नाही सहसा, सहसा म्हणजे होतच नाही. तिथं कोणी चोरीच करू शकत नाही, कारण तिथं आहे ना जगन्नाथजींचे रक्षक म्हणजे नुसतं सेवक नाही, आपण सेवक बघतोय आपले वाचमॅन वगैरे ते पोलीस बिलीस बघतो, त्याच्या व्यतिरिक्त हे जे भगवान शिवांचे जे असतात अनुयायी ते पण तिथं हे करतात, तिथं रक्षा करतात. म्हणजे तिथं कुणी असं चोरी करू शकत नाही. तिथं चोरी जर झाली तर मोठा विषय होतो, असं चोरी कशी झाली. तर अशा प्रकारे खूप तिथं कडक बंदोबस्त असतो. काही पण गोष्ट झाली तर लगेच ते राजाला कळवतात. मग तिथं ते पुजाऱ्यांनी बघितलं ताट नाही, सगळीकडं हे झालं, विषय झाला, ताट नाही, सोन्याचं ताट नाही, सोन्याचं ताट नाही. सगळीकडे मग राजाचे सैनिक आले आणि सैनिक सगळीकडे शोधाशोध करायला लागले. तेवढं त्या सैनिकांना दिसलं की म्हणजे एका बाजूला एक कुटुंब झोपलेलं आहे, पिशवीमध्ये असं काहीतरी सोन्याचं काहीतरी दिसतंय. मग तिथं गेले बंधू मोहंती आणि त्याच्या फॅमिलीकडे, त्यांच्याकडे गेले आणि ते ताट त्यांना दिसलं ते. आणि मग ते ताट दिसलं, त्यांना काय वाटलं, आपसुकच पोलिसाला वाटलं ज्याच्याकडे ताट आहे त्यांनीच चोरी केली असतात. अशा प्रकारे त्यांनी त्यांना घेतलं आणि
त्यांना मारायला सुरुवात केली. तुम्ही जगन्नाथजींचं ताट तोडता, सगळ्यांना मारायला सुरुवात केली. ताट तोडता एखादं तुम्हाला आता जेलमध्ये टाकणार. आता यांनी सांगायला सुरुवात केली की नाही नाही एका ब्राह्मणाने आम्हाला दिलं, मी सकाळी जाणारच होतो. त्याचं कुणी ऐकत नव्हते, अशा वेळेस कुणी ऐकत नाही. त्यांना काय केलं, असं मारझोड केली आणि त्यांनी तुरुंगात टाकलं डायरेक्ट सगळ्या फॅमिलीला. आणि तुरुंगात टाकल्यानंतर आता बंधू म्हणून त्याला खूप असं वाईट वाटतं, अरे माझ्या मुलं म्हणजे माझे मुलं बाळ म्हणजे मारहाण झाली, त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं. ते परत जगन्नाथजींना प्रार्थना करायला लागली. जगन्नाथजी म्हणजे बघा, आपण जेव्हा संकटात येतो ना प्रार्थना करायला पाहिजे. कधी कधी काही गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात. त्याच्यामुळे आता इथं म्हणजे जे सैनिक आहेत त्यांच्या विरुद्ध तर काय आपण लढू शकत नाही. त्याच्यामुळे आता इथं आपल्याकडे एकच कर्तव्य आहे, म्हणजे आपण प्रार्थना करायची. तेच आता ते भक्त जो असं खरं बघतो त्याच्याकडे हेच भांडवल असतं, प्रार्थना करायची, भगवंताला प्रार्थना करायची. कारण तो भगवंतावर खूप आश्रित असतो. त्याला माहिती भगवंत माझं रक्षण करेल, केलं नाही तर नाही केलं, त्याचे कर्तव्य असतं प्रार्थना करायची. त्याच्यामुळे जगन्नाथजींना प्रार्थना केली की अरे जगन्नाथजी, आम्ही तुमच्या राज्यात आलो, आमच्यावर अशी कशी वेळ आली, आम्हाला जेलमध्ये जावं लागलं आणि किती दिवस जेलमध्ये राहावं लागलं काय माहिती आहे आम्हाला. असं झालं. त्या रात्री काय झालं, त्या रात्री जो राजा होता तिथला, राजाच्या स्वप्नामध्ये जगन्नाथजी गेले आणि जगन्नाथजींनी स्वप्नामध्ये हरे कृष्ण स्वप्नामध्ये त्या राजाला दंकावलं. असं म्हणजे असं त्यांनी दंकावून सांगितलं की हे राजा, तुझ्या नगरीमध्ये तुझ्या घरामध्ये जर कोणी पाहुणा आला तर तू त्याला उपाशी पाठवशील का, त्याला खाऊन पाठवशील की नाही, त्याला सगळे जे काही पाहुण्याचा सत्कार करायचा असतो करशील की नाही. आता माझ्या नगरीमध्ये माझा एक भक्त आला आणि त्या भक्ताला तू जर काही खायला देत असेल तर तू म्हणजे तुझे सैनिक त्यांना डायरेक्ट जेलमध्ये टाकतात. असे केले तुमच्या सैनिकांना थोडीफार अक्कल नाही की अक्कल आहे की नाही. अशा प्रकारे जर राजाला धापधाप झालं जगन्नाथ, माझा पाहुणा होता तो जो आला होता तो म्हणून की त्याच्यामुळे माझा पाहुणा येतो आणि त्या पाहुण्याला तू फक्त माझा भोग खाल्ल्यामुळं आणि हे मीच दिला होता त्याला भोग, मीच आणून दिला, तो खाल्ल्यामुळे तुम्ही त्याला जेलमध्ये टाकलं, तुझ्या राजापणाचा काय उपयोग. अशा प्रकारे जगन्नाथजी त्याला ओरडले. तो जगन्नाथजींनी स्वप्नामध्ये सांगितलं राजाला की राजा, आता तू उद्या काय कर, तू जा तिथे, तू स्वतः जा जेलमध्ये जा, माझे जे भक्त आहेत बंधू मोहनजी त्याची फॅमिली त्यांचे चरण धू, तुझ्या हाताने धू, त्यांचं ओवाळ, त्यांना ओवाळ आणि त्यांना आयुष्यभरासाठी राहण्यासाठी घर दे आणि आयुष्यभर त्यांच्या जेवणाची सोय कर. असं जगन्नाथजींनी त्यांना सांगितलं राजाला. राजा स्वप्नातून जागे झाले. राजाला माहित नव्हतं, राजाने सैनिकांना विचारलं असं काही झालंय का. सैनिक म्हटले हो झालंय. आणि मग राजाने तर लगेच जसं सांगितलं होतं जगन्नाथजींनी स्वतः गेले, स्वतः त्यांचे चरण धुतले, स्वतः त्यांना नवीन नवीन वस्त्र दिले घालायला, स्वतः त्यांना तिथून आले घेऊन त्यांना नवीन राहायला घर दिलं. तिथं मग बंधू म्हणून तिला वाटलं अरे माझा मित्र किती दयाळू आहे, म्हणजे माझी एवढी सोय केली त्यांनी, म्हणजे आयुष्यभराचं माझं जेवढं दारिद्र्य होतं त्यांनी लगेच एका झटक्यात घालवलं. मी त्याच्याकडे आलो, त्याचे आश्रय घ्यायला आलो तर लगेच माझं म्हणजे त्यांनी मनापासून जगन्नाथजींना धन्यवाद केला. आणि सगळे जग म्हणजे तेवढंच नाही, सगळ्या राज्यामध्ये ही गोष्ट पसरली, अरे जगन्नाथजींनी ह्या भक्तावर कृपा केली, जगन्नाथजींनी ह्या भक्तावर कृपा केली. म्हणजे बंधू मोहनजी तेव्हापासून फेमस झाला. म्हणजे बंधू मोहनजी आधी कोण होता कोणालाच माहित नव्हतं, पण जगन्नाथजींनी जी कृपा केली त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबाचं तर भलं झालंच, पण त्याचं नाव लौकिक किती पसरलं बघा. आणि त्याचं काय कर्तृत्व काय होतं, कर्तृत्व भक्ती होतं की तो मनापासून जगन्नाथजींची भक्ती करत होता. म्हणजे बघा, भक्ती करणारा जो व्यक्ती आहे त्याचं कधीच काही नुकसान होत नाही. जरी आपल्याला वाटलं अरे दारिद्र्यामध्ये जगतोय, त्याच्याकडे पैसा नाही आणि याचे किती हाल होत आहेत, तर त्याचं जे खरं धन असतं ना ती भक्ती असते. आणि ते भक्ती त्याला कधीच नासवत नाही, कधीच त्याचं नुकसान करत नाही, कधीच त्याला असं धोका देत नाही ती भक्ती. आणि बघा जगन्नाथजींनी जे त्याला दिलं त्याच्यामुळे त्याचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं आणि नंतर त्याला कधीच पोटा पाण्याची गरज म्हणजे काळजी करायची गरज राहिली नाही. अशा प्रकारे जगन्नाथजी भक्तवत्सल. तर त्याच्यामुळं बघा, आपण या जगामध्ये इतर कोणावर जरी आश्रित व्हायचं ठरवलं ना, मी याच्याकडून मदत मागणार, मी त्याच्याकडून मदत मागणार, मग आम्हाला मदत करणार, हा माझा नातेवाईक आहे किंवा हा माझा पुढारी आहे, आम्हाला मदत करणार वगैरे. पण जेवढी मदत भगवंत करू शकतात तेवढी मदत कुणीच करू शकत नाही. आणि ते आपण म्हणजे आपल्या मनाची गुणगाठ बांधली पाहिजे की या जगामध्ये म्हणजे भगवंताला जेवढं मी प्रिय आहे तेवढं प्रिय इतर कोणालाच नाही.
भगवंत आपल्यावर लय प्रेम करतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. भक्तवत्सल याला भगवंताचा भक्तवत्सल गुण असं म्हणतात. तर बघा ही स्टोरी असं आपल्याला दाखवते की जगन्नाथजी किती आदान प्रदान करतात आपल्या भक्तांबरोबर, नाही की नाही? तर आता परवा स्नान यात्रा सोमवारी स्नान यात्रा मंदिरामध्ये पण आपली स्नान यात्रा होईल. जगन्नाथ सुभद्राबाईचे जे विग्रह आहे ते तिथं त्यांना स्नान घालतात, पाण्याने स्नान घालतात. आता कसं असतं जगन्नाथ पुरीमध्ये स्नान यात्रेचा जी प्रथा आहे ती कधीपासून म्हणजे एकदम सुरुवातीपासून. आणि हा स्नान यात्रा म्हणजे काय, कोणता दिवस आहे माहितीये का? जगन्नाथजी जेव्हा प्रगट झाले ना या सृष्टीमध्ये भूतलावर, तो दिवस आहे स्नान यात्रा. म्हणजे जगन्नाथजींचा बर्थडे. जगन्नाथजी जेव्हा प्रगट, आता ही प्रगट झाल्याची गोष्ट पण आज आपल्याला टाइम भेटला तर आपण ऐकू, नाही तर पुढच्या वेळेस ऐकू. पुढचे 3 आठवडे आपण जगन्नाथजींच कथा ऐकणार आहे, लीला ऐकणार आहे. आणि भरपूर लीला आहे. 3 आठवड्यात पण संपतील की नाही माहित नाही असं. तर मग जगन्नाथजींचा जो प्राकट्य दिन आहे तो स्नान यात्रेच्या दिवशी. आणि त्या दिवशी भगवंताचा जो अभिषेक होतो त्या अभिषेकाला भगवंता अभिषेक पण असा भव्य दिवस आपल्यासारखा नाही. म्हणजे भगवंताचं बघा त्यांचं कुठलं पण जे पण काय जे कार्य असेल ते कार्य म्हणजे काय म्हणतो आपण साधं सुद्धा नसतं, त्याची लगेच चर्चा होते. म्हणजे भगवंत आता एखादा चोर असतो बघा, चोराने चोरी केली तर तो बदनाम होतो, पण भगवंतांनी चोरी केली तर तो प्रसिद्ध होतो, जग प्रसिद्ध होतो, माखन चोर. म्हणजे भगवंताचं बघा असं म्हणजे असं विशिष्ट आहे की बाकीच्यांनी असं बायकांना छेडलं पिडलं तर ते खूप प्रसिद्ध होतं, पण भगवंतांनी बायकांना छेडलं, त्यांचे वस्त्र चोरले तर त्याच्यामुळे त्यांचं गुन्ह्यात होतं. भगवंत हे करतात. म्हणजे भगवंताचं जे आहे एवढं दिव्य आहे की ते ऐकून आपल्याला मनाला हर्ष होतो. आणि तो हर्ष झाल्यानंतर आपल्या मनाला प्रसन्नता होते. आणि भगवंत जे करतात ते सगळं दिव्य लेवलवर असतं, दिव्य लेवलवर. आता ते चोरण्यामागे जो भाव असतो भगवंताचा, तो भगवंत ते भक्तांना आनंद देण्याचा भाव असतो. जे गोपीचे वस्त्र चोरतात त्याच्यामध्ये भाव असतो. आता एक असा किस्सा येतो दामोदर लीलेमध्ये बघा. दामोदर लीलेमध्ये ज्या गोपिका असतात ते गोपिका काय करायच्या की आपले जे हंडे, त्यांना माहिती कृष्ण येईल आता, ते हंडे काय करायचे वरती ठेवायचे. कधी कधी कृष्ण वरती पोचायचा, अरे कधी कधी ते काय करायचे अंधारात लपून ठेवायचं. मग ते कृष्ण काय म्हणजे कृष्णाच्या अंगावरच तेजच एवढं आहे की त्याच्यामध्ये ते दिसून यायचं. तर मग एवढं असताना मग ते गोपिका एवढं लपून ठेवायचं आहे की त्यांना ते सापडायचंच नाही. म्हणजे जे पुढे लपवलेलं आहे भगवंत अशा ठिकाणी लपवायचं. तर भगवंत यायचे मित्रांबरोबर, लहान असे बालक यायचे 2-3 वर्षाचे, बघायचे शोधायचे, त्यांना सापडायचंच नाही. जर त्यांना सापडलं नाही तर भगवंत असे ओळखत आहेत ना. भगवंत काय करायचे माहितीये का, ते गोपिकेचं जर लहान बाळ असेल ते लहान बाळा चिमट्या काढायचे, रडवायचे आणि पळून जायचे. म्हणजे काही ना काही खोड्या करायचे. मला सापडलं नाही ना मग मी पण तुम्हाला असे खोडी करतात. कधी कधी काय करायचे, त्यांचं देवघर असायचं ना, देवघरामध्ये यायचे आणि लग्न करायचे आणि निघून जायचे देवघरात. आता मला सांगा, आता हे तसं पाहिलं गेलं तर हे खूप काय म्हणतात घृणास्पद कृत्य आहे देवघरामध्ये लग्न करणं. पण भगवंत जेव्हा करतात तेव्हा त्याची चर्चा होते. आणि त्या चर्चेमध्ये कोणीच असं म्हणत नाही की भगवंताने असं काय केलं. ते भगवंताचं ग्लोरिफिकेशनच होतं त्याच्यामध्ये. म्हणजे भगवंत छोटे छोटे गोष्टी जे करतात त्याच्यामध्ये त्यांचं लई म्हणजे काय म्हणतात एक अतिव असं लीला असते. त्या लीलेमध्ये आनंद असतो भक्ताला. तर भगवंत जेव्हा स्नान करतात तर त्या स्नानाची पण चर्चा होते. म्हणजे बघा आपण आयुष्यभर एवढ्या वेळेस आपण स्नान केलेले, आपल्या स्नानाला पण विचारत गेले, पण भगवंत जेव्हा स्नान करतात त्या स्नानाची पण चर्चा होते आणि तो पण उत्सव होतो. तसंच तो स्नान यात्रा उत्सव भगवंताचा जो पर्व आहे. आणि तो जगन्नाथपुरीमध्ये काय करतात त्यावेळेस भगवंताला मंदिराच्या बाहेर आणतात. आता बघा जगन्नाथपुरी जगामध्ये एकमेव असं ठिकाण आहे जिथं ज्या देवतेची पूजा केली जाते, ज्या विग्रहाची पूजा केली जाते ते विग्रह बाहेर येतात. असं बाकी कुठंच होत नाही. बाकी ठिकाणी ते उत्सव मूर्ती असतात जे बाहेर येतात ना, ते या मिरवणूक वगैरे काढतात ते उत्सव मूर्ती असतात. म्हणजे कुठल्याच मंदिरामध्ये बघा तुम्ही हे जे तिथलं जे मुख्य विग्रह आहे ते जगाच्या बाहेर येत नाही, मंदिराच्या बाहेर येत नाही. हे फक्त जगन्नाथपुरीमध्येच होतं. जगन्नाथपुरीमध्ये ते 2 वेळेस बाहेर आहेत. एक म्हणजे स्नान यात्रेच्या दिवशी आणि दुसरं म्हणजे रथयात्रेच्या दिवशी.
आता ते बाहेर येण्याचं कारण काय आहे? त्याच्यामध्ये पण खूप खूप कारण आहेत. तर त्याचे 2-3 प्रामुख्याने मी तुम्हाला सांगतो. एक कारण असं आहे की बघा, जेव्हा एखादा डॉक्टर असतो, तो डॉक्टर आपल्या म्हणजे क्लिनिक मध्ये बसलेला असतो. तर युजली काय करतात, ते पेशंट जे असतात ते डॉक्टरकडे जातात क्लिनिक मध्ये. काही आजार वगैरे झाला तर डॉक्टरकडे जातात आणि चेकअप करून देतात. मग डॉक्टर त्यांना चेकअप करतात, औषध वगैरे देतात. पण एखादा जर रुग्ण असेल, तो खूपच आजारी आहे, म्हणजे त्याला उठता पण नाही येणार, म्हणजे त्याला चालता येणार, ताप पण एवढा भरपूर आहे, एका जागेवर तो हलू शकत नाही. अशा वेळेस तो डॉक्टरकडे जाऊ शकत नाही. डॉक्टरला त्याच्याकडे जावं लागतं. घरचे कॉल करतात, डॉक्टर तुम्ही या. मग डॉक्टर येतात, त्यांचा तपासतात, औषध गोळ्या वगैरे देतात. अशा प्रकारे जेव्हा एखादा रोगी असतो तो डॉक्टरकडे जातो, पण तो त्याचा रोग जर खूप भयंकर वाढला तर डॉक्टरला स्वतः त्याच्याकडे यावं लागतं. आता बघा, जगन्नाथजी हे तर विश्वाचे डॉक्टर आहे. म्हणजे आपला जो भवरोग आपल्याला जो जडलेला आहे, भवरोग म्हणजे आपण या भौतिक अस्तित्वामध्ये जे आलेलो आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रामध्ये जे आपण अडकलेलो आहे, हा आपला रोग आहे, याला भवरोग म्हणतात. या भवरोगाचा इलाज करण्याचं जे सामर्थ्य आहे ते फक्त भगवंताकडे आहे, भगवान विष्णूंकडे, भगवान कृष्णांकडे. बघ, या भवरोगातून आपल्याला कोणीच काढू शकत नाही. तर भवरोगातून काढून आपल्याला डायरेक्ट वैकुंठामध्ये स्थान देण्याचं जी पॉवर आहे ती डायरेक्ट भगवंताकडे. म्हणजे आपल्याला भवरोगातून जो बरं करण्याची जी शक्ती आहे ती विठ्ठलाकडे, ती जगन्नाथजींकडे. आता काय झालं, आता आपण जे बघतोय, आपण जातो भगवंताच्या मंदिरामध्ये जातो, माता टेकतो, पण काही त्यांचा भवरोग एवढा वाढलेला असतो, भौतिकतेमध्ये एवढे आसक्त झालेले असतात की ते मंदिरामध्ये जाऊ शकत नाही, किती केलं तरी जाऊ शकत नाही. आता ते जर डॉक्टर पर्यंत गेलं नाही, त्यांचा उपचार होईल काय, भवरोगातून ते सुटतील का? नाही सुटणार. मग जे लोक जातात भगवंताकडे, जातात भगवंताचा आशीर्वाद घेतात आणि मग त्यांच्या आशीर्वादाच्या कृपेने आपण आपला हळूहळू तो भवरोग हळूहळू कमी व्हायला लागतो. पण जे लोक त्यांचं भवरोग लईच वाढलेलं आहे, जे मंदिरात जाऊ शकत नाही, मंदिराला ते नावं ठेवतात. म्हणजे आता कितीतरी धर्म असेल, मंदिर म्हणजे मंदिर पाठतातच नाही, त्यांना मंदिरावर श्रद्धाच नाही. आणि कितीतरी लोक त्यांना विग्रहावर श्रद्धा नाही, ते म्हणतात निराकार वगैरे असं. दुसऱ्या धर्मात नाही, आपल्या धर्मात पण लोक मानतात निराकार निराकार. अशी लोक आहेत ज्यांची जेव्हा साकार रूपावर श्रद्धाच नाही. अशांसाठी मग भगवंत काय करतात, हे खूप जे भवग्रस्त दूषित जास्त भवरोग त्यांचा खूप वाढलेला आहे, त्याची जे अखिल जगतावर अखिल ब्रह्मांडावर ज्याची सत्ता आहे त्याच्यावर विश्वासच नाही, अशा लोकांच्या कल्याणासाठी भगवंत स्वतः बाहेर येतात आणि स्वतः ते प्रयत्न करतात तुम्ही यांना दर्शन देऊ. म्हणजे जे लोक जाणार नाही आतमध्ये, अशा लोकांसाठी भगवंत स्वतः बाहेर येतात आणि स्वतः ते दर्शन देतात. म्हणजे बघा, कारण त्यांचं दर्शन झाल्यानंतर त्यांना काही लई मोठा म्हणजे त्यांना जन समुदाय कमवायचा आहे किंवा सगळ्यांनी माझी पूजा करायला पाहिजे असं त्यांचं बिलकुल म्हणजे अट्टास नाही. त्यांच्याकडे सगळे, पण ते बाहेर याच्यासाठी येतात की अरे हे लोक दुःखात आहे, त्यांना जरी माहित नसलं की हे सगळे भौतिकतेने ग्रासित आहे आणि ते दुःखात आहे, तरी पण मला तर माहिती आहे ना, मी तर त्यांच्यावर कृपा करायला पाहिजे ना. मग ती कृपा करण्यासाठी जेव्हा एखादा व्यक्ती भगवंताला त्या रथावर आरूढ झालेला बघेल, तेव्हा असं म्हणतात, जेव्हा तो बघेल तर तेव्हा त्याचं जे जन्म मृत्यू जरा हे जे चक्र आहे, पुनर्जन्माचं जे चक्र आहे ते तिथंच संपून जातं. तिथंच त्याचा जो अकाउंट आहे तो झिरो होऊन जातो, नील होऊन जातो. अशा प्रकारे भगवंत एवढी कृपा करतात त्यांच्यावर बघा. आणि हे काही विशेष नाही बघा, ज्या कृष्णाला 9-10 दिवसाचा असताना मारायला पुन्हा आली होती, काय घेऊन आली होती, आपल्या स्तनावर विष घेऊन आली होती, काळकूट विष, एकदम भयंकर विष. ते विष घेतल्यानंतर मरू शकतो. जी मारायच्या इराद्याने कृष्णाकडे आली होती, कृष्णाला मारायचंय, त्या पुतणाला कृष्णाने काय केलं, नुसती मुक्तीच नाही दिली, वैकुंठात स्थान दिलं डायरेक्ट. म्हणजे मुक्तीच्या पुढचं डायरेक्ट वैकुंठात स्थान दिलं. वैकुंठामध्ये यशोदा माता, ते यशोदा माताचे जे बाकीच्या गडी असतात ते त्यांच्या नोकरांनी वगैरे जातात, अशा प्रकारे धात्री म्हणून तिला तिथं स्वरूप देऊ दिलं. आनंद म्हणजे कायमचं तिला यशोदा माताच्या मदतीसाठी तिला ते रूप देऊन टाकलं आणि एवढा आनंद देऊन टाकला. म्हणजे जी व्यक्ती भगवंताला मारण्यासाठी येते त्याच्यावर भगवंत जर अशी कृपा करतात की तिला डायरेक्ट मुक्तीच्या पेक्षा जास्त काहीतरी श्रेष्ठ देऊन टाकतात, मग त्यांचं हृदय तर आपण म्हणजे त्याचा विचारच करायला नको की करुणामय असेल. अशा प्रकारे भगवंत जेव्हा बाहेर येतात आणि ज्यांचा विश्वास नाही, त्यांचं लक्ष त्यांच्याकडे जातं, तर त्यांच्यावरती कृपा होते भगवंताची आणि या भौतिक सृष्टीतून सुटण्याची त्यांची ती काय म्हणतो सुरुवात होते. अशा प्रकारे भगवंत तिथं कृपा करतात.
बाहेर येऊ. दुसरी कृपा अशी आहे की आता जगन्नाथ मंदिर, आता जगन्नाथ म्हणजे काय, जगाचे नाथ. पण जगन्नाथ मंदिरात आपण गेलो नाही सर. जगन्नाथ मंदिरामध्ये हिंदूंशिवाय बाकी कोणाला एंट्रीच नाही. आणि मग हे जगाचे नाथ कसे हा, तुम्ही फक्त हिंदू नाथ व्हायला पाहिजे. जगाचे नाथ तुम्ही जर स्वतः जगन्नाथ जगाचे नाथ समजतात आणि मग तुम्हाला मंदिरामध्ये हिंदूंशिवाय बाकीच्या एंट्री नाही, तर मग त्याच्यासाठी भगवंत काय लिला करतात, ते बाहेर येतात. आणि ज्या लोकांना मंदिरामध्ये एंट्री नाही पण त्यांना भगवंताचं दर्शन घेण्याची तीव्र आतून इच्छा आहे, अशा लोकांना दर्शन देण्यासाठी भगवंत बाहेर येतो. म्हणजे बघा किती, म्हणजे त्यांच्यासाठी काय नाही, हा हिंदू आहे म्हणून याच्यावर मी कृपा करणार, हा मुस्लिम आहे म्हणून याच्यावर मी कृपा करणार नाही, असं नाही. एक साल्बेगची गोष्ट आहे. साल्बेग म्हणजे एक मुस्लिम घरात जन्मलेला एक व्यक्ती होता. तर त्याची पण मोठी स्टोरी आहे, पण थोडक्यात असं सांगतो की त्याची जगन्नाथजींवर एवढी भक्ती जडली, पण त्याला मंदिरामध्ये एंट्री नव्हती. त्याला जगन्नाथजींचे दर्शन घ्यायचं राहायचं. म्हणून रथयात्रा व्हायची ना, तर रथयात्रेची तो आतुरतेने वाट बघायचा. कारण रथयात्रा जेव्हा होणार तेव्हा मला माझ्या जगन्नाथजींचं दर्शन घ्यायला भेटणार. आणि हा जो साल्बेग होता, हा तो दिल्ली सल्तनत, दिल्लीचे जे मुघल होते त्यांच्या सैन्यामध्ये एक सैनिक होता. म्हणजे तो मुघलांकडून लढत होता. पण जेव्हा रथयात्रा येणार ना, तेव्हा तो सुट्टी घेऊन इकडे यायचा जगन्नाथपुरीमध्ये, कारण मला जगन्नाथजींचं दर्शन व्हायला पाहिजे. एकदा असं झालं की त्याला तिथून निघायला उशीर झाला दिल्लीवरून. आणि रथयात्रा इथं संपणार होती, जगन्नाथजी परत मंदिरात जाणार होते. मग एक वर्षभर त्याला दर्शन भेटणार नव्हतं. पण त्याचं मन असं एवढं हे झालं होतं, व्याकुळ, जगन्नाथजींचं मला दर्शन नाही भेटणार. मुसलमान आणि त्याला जगन्नाथची दर्शन घेण्याची तीव्र ओढ. इतर दिवशी तो जाऊ शकत नाही. जगन्नाथ रथयात्रा जेव्हा असेल तेव्हाच तो दर्शन घेऊ शकतात. म्हणजे बघा दर्शनाची ओढ किती. तिथून निघाला पण त्याला कळलं अरे मला निघायला उशीर झाला इथून, आता मी जगन्नाथजींचं रूप बघू शकत नाही. एवढं त्याला हे वाटलं तरी पण तो चालत राहिला, पळत राहिला दिल्लीवरून डायरेक्ट ओडिसापर्यंत. आणि इकडे काय झालं, आता ती रथयात्रा ज्या दिवशी होते 1-2 दिवस जगन्नाथजी ग्रँड रोडवर असतात, नंतर गुंडीच्या मार्गामध्ये जातात, नंतर 5-7 दिवसांनी परत आपल्या श्रीमंदिर मध्ये परत जातात. असं तो क्रम असतो. आता इथं तो साल्बेग झाला, तो निघाला तिथून, तेव्हा ते 4-5 दिवस असेच होऊन गेले होते. म्हणजे त्याला आता वाटलं की आता मी तिथे पोहोचणार 10 दिवसांनी आणि आता परत म्हणजे रथयात्रा राहणारच नाही, मला जगन्नाथजींचं दर्शन भेट. तो लई व्याकुळ झाला, नाही जगन्नाथजींचा बराच लागत होता. तरी पण तो चालत राहिला. आणि इकडे त्या वर्षी काय दिलं झालं माहिती, इकडे जगन्नाथजी आपल्या जागेवरून हल्लेच नाही. रथाला ओढायला लागले सगळे लोक, हल्लेच नाही. 2-3 दिवस तिथंच उभे. यांनी लई प्रयत्न केला, राजाने घोडे आणले, हाते आणले, सगळं लावून प्रयत्न केला, हल्लेच नाही. ते जगन्नाथजींवर असतं. हे मात्र एक विशेष आहे, जगन्नाथजी आहे ना, त्यांना हलायचं असेल तेव्हाच हातात, जेव्हा हलायचं नाही तेव्हा हलत गेले. म्हणजे तिथं ते पाठ आहे, तुम्ही कधी रथयात्रा बघितली असेल ना टीव्हीवर, तर ते रथयात्रेमध्ये जगन्नाथजी जेव्हा आणतात बाहेर रथयात्रेत, त्यांच्या डोक्यावर असं ते हाराचा तुरा वगैरे केलेला असतो, त्याला पळंडी उत्सव म्हणतात. तो पण उत्सव जगन्नाथजी असे हलत असत. एका पांडाला ईश्वरच्या भक्तांनी विचारलं, तुम्ही जगन्नाथजी एवढं का हलवतात? त्यांना बांधलेलं राहतं बरं, असं मोठ्या दोरखंडाने बांधलेलं असतं, त्यांना खाली लागून कुशन वगैरे लावलेलं असतं, त्यांना ते दोरखंड ऋतू नये म्हणून कुशन वगैरे लावलेलं असतं सगळ्या बाजूला, पण ते हलत असत. तुम्ही एवढं का हलतात, एवढं जगन्नाथजी एवढं का हलवतात असं. आता तुम्ही बघा, तुम्ही आता रथयात्रा येईल तेव्हा बघा असे हालत असत. ते काय म्हणजे माहिती का, आम्ही काहीच करत नाही म्हणजे, जे स्वतः हालत असतात आणि आम्ही त्यांना स्थिर स्थावर करत असतो, हालत असतात. कारण ते एकदम मध्यद्वंद अवस्थेत असतात. जगन्नाथजी लय हॅपी असतात रथयात्रेमध्ये, कारण त्यांना बाहेर यायला भेटतं, आपल्या भक्तांना दर्शन द्यायला भेटतं. आणि मेन म्हणजे त्यांचा प्रवास असतो गुंडीच्याकडे. गुंडीच्या म्हणजे वृंदावनचं प्रतीक आहे. भगवंताला वृंदावन लय आवडतं, त्याच्यामुळे ते वृंदावन मध्ये जाण्यासाठी एवढे ते मधोळ झालेले असतात, बेधुंद झालेले असतात. बेधुंद अवस्थेमध्ये एकदम काय म्हणजे असं आपण पिलेला माणूस असतो ना, तशा प्रकारे ते झोकांडे घेत असतात. ते म्हणजे हेच हातात म्हणजे आम्ही फक्त ते धरलेलं असतो, जे काय करतात हेच करतात. अशा प्रकारे तो रथ, तो साल्बेग जो येत होता, तो रथ तिथंच थांबला, आलाच काही केला आला. आता साल्बेगला इथे यायला उशीर झाला, म्हणजे त्याला वाटतं आता संपले, 10 दिवस होऊन गेले, मला काही भेटणार नाही. तिथं जाऊन बघतो अरे जगन्नाथजी अजून रोडवरच. आणि मग तिथं जाऊन त्याला एवढं भगवंताबद्दल असं वाटतं, भगवंत तुम्ही माझ्यासाठी थांबले. आणि जेव्हा साल्बेग आला, साल्बेगने दर्शन घेतलं, तेव्हा तो रथ हालायला लागला. म्हणजे बघा, साल्बेगने जगन्नाथजींवर पण खूप असं
मोठे मोठे कविता वगैरे ग्रंथ वगैरे असे लिहिलेले आहेत बरं का, असे कविता वगैरे लिहिल्या आहेत, खूप फेमस आहेत. सालबे म्हणजे खूप फेमस तिथले संत आहेत. म्हणजे बघा जगन्नाथजी आपल्या ही पण एक भक्तवत्सल लिहिलाय जगन्नाथजींची. आणि अशा प्रकारे भक्तांचं एकदम काय म्हणतात ते मनापासून भगवंत जसं भक्त भगवंताची भक्ती करतो तसं भगवंताला पण भक्ताप्रती आपली ओढ असते अशी. अशा प्रकारे ती सालबेची स्टोरी. तर मग अशा प्रकारे जगन्नाथ इतर धर्मीयाच्या लोकांना सुद्धा दर्शन देण्यासाठी बाहेर येतो. म्हणजे बघा किती महत्वाचं आहे कारण. आणि अजून एक विशेषता काय माहिती का, जगन्नाथांचे डोळे जर तुम्ही बघितले ना असे बोलतो डोळ्याची अशी म्हणजे आता भगवंताचं आपण कधी पण वर्णन करतो ना पद्माक्ष, भगवंताचे डोळे म्हणजे कमल नयन असं आपण वर्णन करतो, कमळासारखे पंकज आंगळे पंकज नयन असे आपण असं भगवंताचं वर्णन करतो पंकज नयन. पण जगन्नाथांचे डोळे बघितले तुम्ही असे गोल आहेत, असे ते पंकज नयन ते गोल आहेत. आणि दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे त्यांच्या डोळ्याचं, त्यांना ते आपले जे पापणी असते ना पापणीच नाही त्यांना. ते कशासाठी त्यांचे डोळे असे कारण त्यांना सगळीकडे लक्ष द्यायचं असतं. सगळीकडे म्हणजे सगळे जे जे दिसतील जे भक्त म्हणजे त्यांच्या नजरे काढून एक पण भक्त नाही जायला पाहिजे. म्हणजे सपोज त्यांनी एक निमिषापुरतं जर त्यांनी ते पापणी लावली तेवढे हजारो भक्त येतात त्यातला एखादा मिस झाला तर जगन्नाथजींचे डोळे असे एक पण भक्त त्यांच्या नजरेतून मिस नाही व्हायला पाहिजे, सगळ्यांवर त्यांची कृपा पडली पाहिजे. अशा प्रकारे त्यांचे ते डोळे असतात. पापणी कशामुळे कारण पापणी झाली तर माझं दर्शन एखाद्या भक्ताचं दर्शन मिस व्हायला नको अशा प्रकारे. त्याच्यामुळे जगन्नाथ झोपत नाही बरं का, पापणीने म्हटलं झोपणार कसे, जगन्नाथजी झोपत नाही. आणि जगन्नाथजी झोपत नाही म्हटल्यावर मग रात्री तर त्यांचं मंदिर बंद असतं म्हणजे 12 ते 2 12 कुठं असतं माणसाचं दर्शन घेतो रात्री 12 पर्यंत. तर तुम्ही शेवटी कधी गेले होते दर्शनाला रात्री 10:30 ते 12 कुठं राहतं असं 12ला थोडं बंद करतात 2-3 तासासाठी. पण त्या 2-3 तासामध्ये सुद्धा जगन्नाथजी झोपत नाही. ते 2-3 आता बाकीच्या मंदिरांमध्ये बघा भगवंताला शयन असतं. आता विठ्ठल पांडुरंगाच्याकडे गेला ना तिथे गादी म्हणजे शयनासाठी त्यांना तिथं शयन दिलं जातं. जगन्नाथजी झोपत नाही. जगन्नाथजी काय झोपत नाही, रात्री ते 2 तास असतात ना तिथं देवी देवता येतात त्यांचं दर्शन घेण्यासाठी. देवी देवता असे माणसांच्या लाईन मध्ये नसतात, ते देवी देवता येतात आणि मग जगन्नाथजी त्यांना दर्शन देतात. देवी देवता 36 कोटी देवी देवता आहेत त्यांच्या दर्शनासाठी येतात. अशा प्रकारे जगन्नाथजी जे डोळे ते पण विशेष आहे, असे गोल आहेत सगळीकडे बघतील आणि मेन म्हणजे त्यांचे बंद होत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांकडे कृपा आहे. त्याच्यामुळे जगन्नाथजी जेव्हा रस्त्यावर येतात रथयात्रेसाठी तेव्हा ते कृपा देण्यासाठी येतात. त्याच्यामुळे ही लई विशेष आहे. आता पूर्वी ती पुणेमध्ये व्हायची पण आता सगळ्या शहरांमध्ये सगळ्या कंट्रीजमध्ये सगळ्या देशांमध्ये व्हायला लागली. आपल्या लोणीमध्ये पण होणार आहे 16 जुलैला. ते काय साधारण इव्हेंट नाही येतो, तो खूप विशेष इव्हेंट आहे. जगन्नाथजी स्वतःची इच्छा आहे, आपण काहीच करू शकतो, त्यांना यायचं आहे ना म्हणून आपण त्यांना आणतोय. बाकी आपण आणतोय म्हणून ते येतात असं काही नाही. त्यांचं जे इच्छा आहे ना त्याच्यासाठी आपण इथं सेवा करतोय, त्याची सेवक आहे आपण इथं. अशा प्रकारे ते रथयात्रेसाठी येतात पण ते स्नान यात्रेसाठी सुद्धा बाहेर येतात मंदिराच्या बाहेर. आणि तुम्ही बघा स्नान यात्रेमध्ये जेव्हा ते येणार बाहेर तेव्हा स्नान यात्रेमध्ये एक सेपरेट विहीर आहे जगन्नाथपुरीमध्ये, त्याला म्हणतात सोना कुवा म्हणजे गोल्डन अशी वेल असं म्हणतात. सोना कुवा त्याचं नाव. तर ती विहीरचं जे पाणी आहे ते पाणी फक्त त्याच्यासाठीच वापरतात, बाकी कशासाठीच वापरते. वर्षभर ते बंद असतं. आणि दुसरं एक असं आहे की जेव्हा स्नान यात्रा येते ना ते स्नान यात्रेच्या वेळेस आता जगन्नाथजींची जी पूजा अर्चना वगैरे करणार आहेत ते पांढरा आहेत तिथे. पण जेव्हा स्नान यात्रा सुरू होते तर रथयात्रा मधला जो काळ आहे त्या काळामध्ये जगन्नाथजींची सेवा दैतपती म्हणून एक वेगळं शबर जातीचा जो क्लास आहे हे लक्षात ठेवा. शबर म्हणजे आदिवासी जमात, आदिवासी थोडक्यात म्हणतो आपण आदिवासी म्हणजे शूद्रांच्या पेक्षा पण खालचे असं म्हणून शबर जातीतले जे लोक आहेत या काळामध्ये ते जगन्नाथांची सेवा करतात 15 दिवसासाठी. आणि असं म्हणतात हे शबर जातीतले लोक जे आहेत ते विश्ववसू हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. कारण जगन्नाथांचं जेव्हा प्राकट्य होईल ना तेव्हा विश्ववसूचा उल्लेख येईल. विश्ववसूचे ते वंश येते की जे शबर जातीतले जे लोक आहेत ना विश्ववसू एवढं फक्त लक्षात ठेवा. आपण ते नंतर बघू विश्ववसू. तर मग हे काय करतात हे पाणी घेतात तिथलं आणि पाणी घेतात म्हणजे आपल्या तोंडाला नाकाला वगैरे पट्ट्या बांधतात कारण आपल्या चुका वगैरे आपलं जे काय ते पाण्यामध्ये पडायला नको एवढी स्वच्छता ते पाहतात. आणि असे 108 घडे असतात सोन्याचे आणि चांदी म्हणजे पूर्ण सोन्याचे चांदीचे ते पाणी घेतात
तिथं अभिषेकासाठी तिथं नेऊन ठेवतात. तिथले जे बाकीचे जे पुरोहित असतात मग ते पाण्याला तिथं ते मंत्र टाकतात, चंदन टाकतात, वनस्पती टाकतात, म्हणजे ते असे जे सुगंधित वस्तू वगैरे ते टाकतात. म्हणजे जगन्नाथजींचं जे स्नानासाठी आपल्यासारखं स्नान नाही ना ते ह्या पाणी होता अंगावर आणि झाला साबण लावा असं नाही. जगन्नाथजी विशेष आहे, त्यांचं सगळंच विशेष आहे, स्नान यात्रा विशेष आहे. अशा प्रकारे तिथं सगळे मांडून ठेवले जातात आणि मग अशा प्रकारे तिथं मग त्यांना ते अभिषेक घातला जातो. आता अभिषेक घातल्यानंतर त्यांचं कसं आहे नॅचरल कलर दिलेला असतो जगन्नाथजीला, तो पण कलर थोडा थोडा ओघळतो. मग असं नॅचरल कलर आहे ना, आता ऑइल पेंटवर कलर मारला तर तो ऑइल पेंट तसाच राहतो, पण नॅचरल कलर्स असतात ना भगवंताला कधी पण नॅचरल वापरतात असं. तर त्या नॅचरल कलर्स असे ते धुतले जातात आणि ते धुतले गेल्यानंतर मग भगवंताला मग ते 15 दिवस जे दर्शन बंद असतं पुढं तिथं मग ते परत कलर वगैरे देतात ते होतं. आणि त्याच्यामध्ये अजून एक विशेष आहे की ते स्नान यात्रा जेव्हा होते तेव्हा भगवंताला एक गजवेश म्हणून घातला जातो. गजवेश गजवेश म्हणजे हत्तीचं सोंड असणारं जे मुख आहे ते लावलं जातं भगवंताला. जगन्नाथ आणि बलदेव दोघांना पण हत्तीचा गजवेश म्हणजे गणपती सारखा जो तोंड असेल अशा प्रकारे वेशभूषा केली जाते त्यावेळेस. आता ही कशासाठी, आता याची पण एक स्टोरी की गजवेश कशाला लावलेला आहे. तर एक पूर्वीच्या काळामध्ये एक ब्राह्मण होता कर्नाटकमध्ये, त्याचं नाव होतं गणपती भट्ट. आता गणपती भट्ट जो होता गणपतीवर लई श्रद्धा होते आणि त्याने सगळं वेदांचं वाचन वगैरे केलेलं होतं ते. आता त्याची वेदांवर एवढी श्रद्धा आणि त्याने परब्रह्म वगैरे सगळं वाचलं होतं वेदांमध्ये वगैरे, पण त्याची श्रद्धा होती गणपती बाप्पावर. गणपतीचा मोठा भक्त होता आणि त्याने असं आपल्या पुराणांमध्ये ब्रह्मपुराणमध्ये असं लिहिलेलं आहे की जो जाऊन जगन्नाथपुरीमध्ये त्या परब्रह्माचं दर्शन घेतो त्याला लगेच मुक्ती भेटतो, असं त्यांनी वाचलं होतं. मग त्यांनी हे जेव्हा वाचलं, आता तो म्हणजे त्याची श्रद्धा होती तो आपल्या पुराणांवर. त्यांनी जेव्हा वाचलं तेव्हा त्यांनी विचार केला, अरे मी काय करतो इथं, माझ्या कुटुंबामध्ये का मी अडकून बसलो. जर माझे तिथं डायरेक्ट परब्रह्माला बघितल्यानंतर जगन्नाथपुरीमध्ये गेल्यानंतर तिथं जो परब्रह्म आहे त्याला बघितल्यानंतर जर माझी लगेच मुक्ती होईल तर मी इथं कशाला थांबतो, मी लगेच निघायला पाहिजे. त्याने काय ना ते सगळं संसाराचं लगेच त्याने त्याग करून लगेच तो निघाला आणि निघाल्यानंतर लगेच तो पोहोचला तिथे. चालत 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 गेला कर्नाटकवरून ओडिसापर्यंत गेला आणि मग जाता जाता मग त्याला जे काय भेटल म्हणजे ते खाल्लं नाही भेटलं तसंच गेला, कारण खूप श्रद्धावान होता. त्याला ते आता त्याच्या जीवनाचं काय म्हणतात लक्षच झालं होतं की त्या परब्रह्माचं दर्शन घ्यायचं आणि मुक्ती मिळवायची. कारण तिथं लिहिलेलं होतं, ब्रह्मपुराणमध्ये लिहिलेलं होतं, जो परब्रह्माचं दर्शन घेतो जगन्नाथपुरीमध्ये जाऊन तो लगेच मुक्त होतो, असं त्याची भावना तयार झाली. तो तिथं गेला. तिथं गेल्यानंतर जगन्नाथपुरीमध्ये एंट्री करण्यासाठी एक स्पॉट आहे तिथं, त्याचं नाव आहे अठार नाला. तर त्या नाल्याचं तिथं जाऊन तो तिथं बसला आणि असं खूप आनंदात होता की आता मी परब्रह्माचं दर्शन घेणार आणि मला तिथं मुक्ती भेटणार. तर त्यांनी बघितलं बरं का, तिथून 4-5 असे दर्शन घेऊन आलेले लोक चालले होते, जगन्नाथजींचं दर्शन घेऊन चाललेले लोक, आणि ते आनंदात होते, एकदम मस्तीत होते एकदम. आणि खूप त्यांच्या चेहऱ्यावर असा उत्साह नळकून वाहत होता. मग यांनी काय केलं, गणपती भट्टाने त्यांना थांबवलं, त्यांना विचारलं की तुम्ही कुठून आले, तुम्ही एवढे आनंदी का दिसताय. ते म्हटले की आम्ही आता आतमध्ये गेलो जगन्नाथपुरी मंदिरामध्ये, तिथं दर्शन घेतलं आणि आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही 3-4 दिवस तिथंच होतो आणि तसंच आनंद सरांच्या चेहऱ्यावर दिसत होतो सर तिथून आल्यानंतर. तर मग पुरीला गेल्यावर आनंद होतो सगळ्यांना. आणि मग अशा प्रकारे ते त्यांनी वर्णन केलं. यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, त्यांनी विचारला तुम्ही परब्रह्माचं दर्शन घेतलं का. ते म्हणजे हा हो घेतलं. आता यांना थोडं डाऊट वाटायला लागलं, आणि शास्त्रात तर असं लिहिलेलं आहे की जो परब्रह्माचं दर्शन घेतो त्यांना मुक्ती भेटते. म्हणजे हे लोक मला इथं दिसले नव्हते पाहिजे, यांना डायरेक्ट मुक्ती भेटली पाहिजे होती. त्याच्या मनामध्ये तो डाऊट आला, अरे परब्रह्म नसतात, कारण शास्त्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते चुकीचं नाही, शास्त्रामध्ये बरोबर लिहिलेलं आहे. ज्याच्या अर्थी या लोकांना मुक्ती भेटलेली नाहीये त्या अर्थी इथं परब्रह्म नसतात असं त्यांनी तर्क लावला. त्याला मग ती निराशा झाली. ते जे लोक तिथे निघून गेले, बाकीचे पण लोक भेटले त्याला. सगळ्यांना त्यांनी तोच प्रश्न विचारला, तुम्ही आतमध्ये दर्शन घेतलं का परब्रह्माचं. ते म्हणजे हो परब्रह्माचं दर्शन घेतलं, आम्हाला खूप आनंद झाला. आणि सगळे असे आनंद जात होते आपल्याला.
त्यांना असं वाटलं अरे या परब्रह्माचं दर्शन घेऊन जर एखाद्याला मुक्ती भेटत नसेल तर मी तरी कशाला दर्शन घेऊ. मग तो तिथूनच निघाला, दर्शन न घेता डायरेक्ट निघाला मागे. आता इथं जगन्नाथजींना सगळं माहिती आहे काय चाललंय. जगन्नाथजींना हे पण माहिती की हा खूप साधा भोळा ब्राह्मण आहे, शास्त्रावर याचा एवढा विश्वास आहे, याच्या मनामध्ये काहीच कपट नाहीये, पण याला मी मदत केली पाहिजे. अशा प्रकारे आपल्या मनामध्ये काही भ्रांती निर्माण झाली, काही डाऊट निर्माण झाला तर आपली भगवंत मदत करतात बरं का ते डाऊट दूर करण्यासाठी, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे त्याला जो डाऊट निर्माण झाला होता जगन्नाथजींनी ठरवला त्याच्याचं शंका निरसन करावं लागला. जगन्नाथजी एक म्हाताऱ्या ब्राह्मणाचं रूप घेतलं, म्हाताऱ्याचं ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्या गणपती भट्टाजवळ गेला आणि गणपती भट्टाला विचारलं एवढा उदास का दिसतोय, असं काय झालं म्हणे, तू दर्शन घेतलं का? नाही घेतलं दर्शन, असं चाललंय का म्हणे, असं का नाही म्हणे, मी असं वाचलंय आपल्या सगळ्या पुराणांमध्ये लिहिलंय इथं जगन्नाथपुरीमध्ये परब्रह्म तिथं स्थित आहे आणि परब्रह्माचं दर्शन घेतल्यानंतर डायरेक्ट मुक्ती भेटते, पण मी तर बघतो सगळे लोक परत येत आहेत, त्या कोणाला तर मुक्ती भेटल्याचं मी बघत नाहीये. मग ते जगन्नाथजी जे ब्राह्मणाच्या रूपात होते त्यांनी त्याला समजायचा प्रयत्न केला. हे बघ, हे जे परब्रह्म आहे ना ते खरं तर ते कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्षाचं हे काय क्वालिटी काय आहे की आपली जी इच्छा असेल ती ते पूर्ण करतात. म्हणजे परब्रह्म हे कल्पवृक्षासारखे. आता हे जी व्यक्ती जे आत्मदर्शनाला गेले यांची इच्छा आहे की यांनी परत घरी जावं आणि आपल्या मुलाबाळांबरोबर तिथं राहावं, त्यांना मुक्तीची इच्छा नाही. मग अशा लोकांना तुम्ही डायरेक्ट मुक्ती कशी देऊ, ज्यांची इच्छाच नाही मुक्ती घेण्याची, अशा लोकांना मुक्ती कशी देणार? परब्रह्म जरी असेल तरी मुक्ती कशी भेटणार? त्यांच्या ज्या इच्छा त्या पूर्ण होणार. एखाद्याला काही लागत असेल, एखाद्याला जर पैसा लागत असेल, एखाद्याला आरोग्य लागत असेल, एखाद्याला जर काही आपल्या सुख लागत असेल जीवनामध्ये तर हे त्याला भेटणार, कारण ते कल्पवृक्ष आहे ना, कल्पवृक्ष सगळं देतात. अशा प्रकारे जगन्नाथजी आहे आणि जगन्नाथजी अशा प्रकारे त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. पण त्यांना मुक्तीची इच्छा नाहीये, त्याच्यामुळे ते मुक्तीची इच्छा ते पूर्ण करू शकत नाही. मग हे ऐकल्यानंतर त्यांना पटलं बरं का, गणपती भट्ट आहे ना त्याला पटलं की अरे हा हे बरोबर आहे बरं का, ब्राह्मण जे म्हणतो ते बरोबर आहे. मग ब्राह्मण म्हणे आता तुम्ही जा दर्शन घ्या. तुम्ही हा ठीक आहे दर्शन घेतो. ते निघाले पुढे दर्शन घ्या, गेले आतमध्ये. आणि त्या दिवशी स्नान यात्राचा दिवस होता, म्हणजे जगन्नाथजी बाहेर आले होते. त्यांना मंदिरामध्ये जायची पण गरज नाही लागली दर्शन घेण्यासाठी, बाहेरच दर्शन झाले. आता बाहेर दर्शन झाले त्यांनी बघितलं आता हे गणपतीचे मोठे भक्त आहे ना, त्यांच्या मनामध्ये काय होतं माहितीये का, त्यांच्या मनामध्ये असं होतं की परब्रह्म आहे ना त्याचं स्वरूप जसं आहे, स्वरूप कसं आहे माहितीये का, गणपती सारखे. आता हा दुसरा डाऊट त्यांच्या मनामध्ये भीड बसलं होतं, गणपतीचे एवढे भक्त होते, हे जे परब्रह्म आहे त्याचं स्वरूप गणपती सारखं आहे. आता त्यांनी बघितलं हे परब्रह्म हे यांचं स्वरूप तर गणपती सारखं नाही. मग सेकंड डाऊट आला त्यांच्या मनामध्ये. सेकंड डाऊट आल्यानंतर मग ते तसेच मागे फिरले, त्यांनी नमस्कार पण दंडवत पण घातला नाही. असा आता दंडवत पण घातला नाही, तसेच निघाले. तर मग परत जगन्नाथजींना परत ऍक्टिव्हिटी व्हायला लागलं, कारण आपले जे भक्त असतात ते भक्तांना ते सोडत नाही. तर मग जगन्नाथजी तिथं जे राजा होता, राजाचे जे सैनिक वगैरे असतात ना ते सैनिकांच्या स्वप्नामध्ये गेले आणि सैनिकांच्या स्वप्नाला सांगितलं असं असं एक ब्राह्मण आहे गणपती भट्ट माझ्या दर्शनाला आलाय, त्यांनी माझं दर्शनच घेतलं नाही, लांबूनच निघून गेला. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याला आता परत घेऊन या. तो आता गेला असेल लांब थोडा, तुम्ही त्याला परत घेऊन या आणि त्याला सांगा तुझ्या जो परब्रह्म आहे त्याला तिचं स्वरूप आलंय, तिचं रूप घेतलंय त्यांनी, तुम्ही चला दर्शन घ्यायला. आणि मग अशा प्रकारे ते जे सैनिक आहे त्यांना तो आदेश भेटला. मग ते सैनिक गेले आणि त्या ब्राह्मणाला गणपती भट्टाला घेऊन आले आणि मग त्यांनी गणपती भट्टाला ते रूप दाखवलं. आणि ते भगवंत तेव्हा काय केलं माहिती का, ते गणपतीचं रूप घेतलं त्यावेळेस पहिल्यांदा, त्याच्या आधी नव्हते घेतलं. पण त्यावेळेस त्या ब्राह्मणावर कृपा करण्यासाठी त्यांनी गणपतीचं रूप घेतलं. ते आणि बलदेव दोघांनी पण गजवेश स्थापन म्हणजे घेतला. अशा प्रकारे बघा जगन्नाथजींनी एका भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी गजवेश घेतला, गणपतीचं रूप घेतलं. कारण त्या भक्ताला असं वाटत होतं की हे परब्रह्म आहे आणि त्यांना गणपतीचं स्वरूप आहे. आणि जेव्हा त्या गणपती भट्टाने ते दर्शन घेतलं त्याला एवढं भाव भरून आलं त्याला असं वाटतं की माझ्या जीवनाचं आता सार्थक झालं. आणि मग त्यांनी तिथंच असं दंडवत घातला, तिथंच प्राण सोडला. म्हणजे बघा मुक्तीसाठी आला होता, त्याला मुक्ती भेटली. आणि तेव्हापासून तो गजवेश आहे तो आजपर्यंत काय. म्हणून ते भगवंताला स्नान करतो ना आपण त्यावेळेस नंतर गजवेश घातला भगवंताला.
त्याचं दुसरं लौकिक अर्थाने कारण असं आहे की बघा, जेव्हा आपण स्नान घालतो तेव्हा भगवंताच्या अंगावरचा कलर असा थोडा निघतो. आणि मग काय काही जे लोक असतात त्यांची श्रद्धा नसते, त्यांना असं वाटू शकतं की अरे कलर निघाला भगवंताच्या अंगावर. मग त्यांच्या मनामध्ये असे डाऊट येत, म्हणजे जसे सगळ्यांच्या मनामध्ये डाऊट आहे. डाऊट म्हणजे असं काय मनुष्य स्वभाव आहे, मनुष्याचं कार्यच की प्रश्न करणं, असे डाऊट वगैरे येतात ना. तर मग ते डाऊट येऊ नये आणि त्यांचा तो गेलेला कलर कधी कधी एखादं वाटू शकतं अरे असं काय होत झालं बाबा, असं नव्हतं व्हायला पाहिजे असं. कारण पाणी घेतल्यानंतर त्यांचं ते रूप थोडं डोळे वगैरे ते थोडे हे होतात, ते दिसू नये म्हणून सुद्धा ते गजवेश मदत करतात. मग ते गजवेश आहे ना त्यांना ते सांगतात त्या लोकांना, अशा प्रकारे त्याचा डबल यूज होतो. ती लीला पण आपल्याला स्मरणात येते आणि हे पण. बरं, आता स्नान झालं, 108 गाड्यांमध्ये गार पाणी आणलं, भगवंतावर टाकलं. आता युजली काय होतं, आपण गार पाण्याने आंघोळ करतो युजली हिवाळ्याच्या मध्ये, सीझन मध्ये, पावसाळ्यामध्ये. तर नंतर काय होतं, आपल्याला सर्दी होते, आपण आजारी पडतो. भगवंत काय त्याला अपवाद नाही, भगवंत पण आजारी पडतात. भगवंत स्नान नंतर भगवंत आजारी पडतात. भगवंताला परत हे जे सफर जातीचे लोक आहेत, विश्ववसूचे जे वंश आहेत, ते 15 दिवस भगवंताला तिथं मंदिरामध्ये त्याची काळजी घेत असतात. त्यांना काढे देतात बरवण्यासाठी, त्यांना विविध प्रकारे त्यांना सेवा करतात. तर हे जे आजारपण आहे भगवंताचं, एखाद्याला वाटू शकतं आहे भगवंत कधी आजारी पडतात, काही पण नाही आजारी पडणार तर भगवंत कसे आहे की. तर मग त्याच्यामध्ये पण एक कथा आहे की असे आजारी का पडतात भगवंत. म्हणजे ती कथा अशी की एक माधवदास, काही ठिकाणी राघवदास, असं दोन उल्लेख येतात, माधवदास किंवा राघवदास. आपण माधवदास म्हणतो. भगवंताचा एक लई मोठा भक्त असतो, जगन्नाथजींचा लई भक्ती करणारा असतो. मग एकदा तो म्हातारा होतो. म्हातारा झाल्यानंतर आहे ना, तो त्याला ते एक डायरिया म्हणतो ना, डायरिया डिसेंट्री वगैरे अशी त्याला लागते आणि त्याला खूप त्रास होतो, आजार होतो. आणि ते डायरिया डिसेंट्री मध्ये तो पारगळून जातो, त्याला उठता बी येत नव्हतं. आणि मग त्याला कोण म्हणजे कोण नव्हतं ना त्याच्या आजूबाजूला, त्याचे नातेवाईक कोण, एकटाच असतो. मग तो माधवदास त्याच्या झोपडीमध्ये एकटा पडलेला असतो. तर तो माधवदास जेव्हा झोपडीमध्ये असतो तेव्हा तिथे एक मुलगा येतो, लहान मुलगा. लहान मुलगा काय करतो, ते शी शी सुसू ते काढायला मदत करतो. बाबा तुम्ही आजारी आहे, तुम्हाला काही जमत नाही, मी काढतो तुमची शी शी सुसू, तुम्ही काढतो. आणि मग माधवदास जेवढे आजारी पडलेले असतात ते बघतात मुलाला म्हणजे न्यारून बघतात इकडे निकाल. तर ते म्हणतात हा साधारण मुलगा नाही, साधारण मुलगा माझ्याकडे येऊ शकत. तो लगेच ओळखता जगन्नाथजी बालकाचं रूप घेऊन आलेला आहे. तर तो मुलगा काय करतो, त्याचं ते आवडतो आणि पण निघून जातो. दुसऱ्या दिवशी परत येतो त्यांची ती घाण काढायला, कारण माधवदास एवढे आजाराने खेळलेले असतात, त्यांना उठता पण येते, अंगात काही त्रास नसतं. मग अशा प्रकारे ते बालक दररोज येतात आणि दररोज ते घाण साफ करतात. आणि यांना कळतंय जगन्नाथजी मालकाच्या रूपात आलेले आहे. ते म्हणतात तुम्ही नका येऊ, मला माहिती तुम्ही कोण आहे, तुम्ही नका येऊ इथं, तुम्ही माझी म्हणजे घाण साफ नका करू, मला बरं वाटत नाही, मला त्रास होतो त्याचा. तरी पण ते बालक म्हणतात नाही नाही बाबा मला करू द्या, मला करू द्या. असं म्हणजे 15 दिवस जातात. 15 दिवस ते बालक येतात, म्हणजे घाण ते साफ करतात. 15 दिवशी ते जगन्नाथजीने म्हणतात, ते बालकाला म्हणतात तुम्ही ओळखताय तुम्ही कोण आहे, तुम्ही माझ्यापासून लपून राहू शकत, तुम्ही जगन्नाथजी, तुम्ही अशा प्रकारे माझी सेवा नका करू, मला खूप वाईट वाटतं. तुम्ही जर भगवंत आहे तर तुम्ही माझा आजार घेऊन टाका ना डायरेक्ट, तुम्ही माझं पापच घेऊन टाकता, हे कशाला करता असं, मला त्रास होतोय, तुम्ही असं करताना बघता, मला त्यापेक्षा आजार पण बरं आहे, तुम्ही असं माझं हे करतात, मला बरं वाटत नाही. तुम्ही काढू शकता, माझा कर्म घेऊ शकता, कर्मामुळे आपल्याला जो त्रास होतो ते कर्म तुम्ही घेऊ शकता, तुम्ही ते घ्या, तुम्ही माझे कर्म काढे करता. भगवंत म्हणतात हे बघा, ज्याचे जे कर्म आहे त्या कर्मामध्ये मी हस्तक्षेप करत नाही, असं भगवंत म्हणतात. भगवंत म्हणतात आणि ते बरोबर पण आहे. कर्माचा नियम आपण माग बघितलेला आहे, कर्माचा नियम कुणीच मोडू शकत नाही, कर्माचे नियम लागू होतात तसे ते लागू होतात. मग भगवंत म्हणतात जे कर्माचे नियम आहे ते कुणीच मोडू शकत नाही. तुझ्या कर्मामध्ये असा जो आजार आहे 1 महिन्यासाठी लिहिलेला आहे, 1 महिन्यासाठी तुला असं, आणि ते तुझे पाप आहे ते संपले ना की मग तुझ्या मागे काही पापच नाही राहणार, तुझी मुक्ती निश्चित आहे. 1 महिन्यासाठी फक्त तुला, आता त्याचे 15 दिवस झाले आणि आता फक्त 15 दिवस राहिले. मग ते खूप विनवणी करतात, भगवंता तुम्ही असं करता ते मला बघवत नाही. मग भगवंत म्हणतात ठीक आहे, आता भगवंताने आधी काय ज्ञान दिलं, तुमचे जे कर्म आहेत ते कर्म मी घेतो, मी घेऊ शकत नाही कारण तो कर्माचा नियम आहे. पण आपण हे जे याच्यामध्ये ऐकलेलं आहे ते
कर्माच्या सेशन मध्ये आपण ऐकलेलं आहे की भगवंत पाप काढून घेतात. भगवंत ते काय आहे की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम सर्व पापेभ्यो, मी तुमचं सर्व पाप काढून घेतो, मोक्ष ईशामी मा शुचः. मग भगवंताने आधी कर्माचं ज्ञान दिलं त्याला माधवदासला. पण भगवंताची कृपा बघा, भगवंत म्हणजे ठीक आहे, तुझं जे 15 दिवसाचं जे राहिलेलं आहे कर्म, जे संचित कर्म आहे तुझं, ते बघ 15 दिवसाचं कर्म मी घेऊन टाकतो आणि तुला इथंच मुक्ती देऊन टाकतो. तुझं ते कर्म मी घेतो. आणि म्हणून ते जे 15 दिवस भगवंताने जे म्हणजे आजार पण घेतले आपल्या भक्ताचं, ते आजारपणाचं स्वरूप हे स्नान यात्रेनंतर 15 दिवस भगवंत ते सूचित करतात की मी माझ्या भक्ताचं कर्म घेतलंय माझ्या अंगावर 15 दिवसासाठी. म्हणजे बघा याच्यामध्ये पण भक्तवत्सल लिहिलं आहे. म्हणजे बघा भगवंताचे जे जे काय घडामोडी घडल्या, जे जे काही घडतंय भगवंताच्या याच्यानुसार, त्याच्या मागे काही ना काही लीला झालेली आहे. असंच नाही झालं, काही ना काही त्याच्या मागे उद्देश आहे. म्हणजे भगवंत जे आजारी पडतात, ते आजारी पडतात त्याचा अर्थ ते आपल्या सगळे जे भक्त आहेत त्यांचं कर्म आपल्यावर येतं. आणि मग तिथं मग ते आजारी पडल्यानंतर ते शंभर जातीतले लोक त्यांची सेवा करत असतात, काढा देत असतात. ते 15 दिवस स्नानयात्रा झाल्यापासून रथयात्रेपर्यंत बाहेरच्या लोकांना मंदिरामध्ये एंट्री नसते. जगन्नाथपुरी मंदिर बंद असतं तिथं. मग ते बंद असतं तर मग जे असे भक्त आहेत त्यांना राहत नाही असं. मग त्यांनी जायचं कुठं, बंद आहे म्हटलं, मग तिथं दर्शन नाही, कारण तिथं फक्त शंभर जातीतले लोक सेवा करू शकतात. अशा वेळेस असं म्हटलं जातं की तिथून एक 20 किलोमीटर लांब विष्णूचं एक मंदिर आहे. विष्णूचं जे विग्रह आहे त्याचं नाव आहे अलारनाथ. तर त्या अलारनाथचं जे विग्रह आहे त्याच्यामध्ये जगन्नाथजी ते 15 दिवस तिथं वास करतात. म्हणजे जगन्नाथजी 15 दिवस तिथं अलारनाथच्या रूपामध्ये मग बाकीच्यांना दर्शन देतात. अलारनाथचं वर्षभर उघडं असतात, पण विशेष करून या 15 दिवसामध्ये तिथं जगन्नाथजीच्या रूपात सगळ्यांना तिथं दर्शन घेता येतं. आणि चैतन्य महाप्रभू जेव्हा होते ना 500 वर्षापूर्वी, तेव्हा चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये राहिले. म्हणजे जवळजवळ ते 24 वर्ष, म्हणजे 18 वर्ष शेवटचे जगन्नाथपुरीमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. आणि ते दररोज जाऊन जगन्नाथजींचं दर्शन घ्यायचे. दररोज जाऊन सकाळी जायचे आणि तिथं जगन्नाथजींचं एकटंच दर्शन घेत बसायचे. कारण चैतन्य महाप्रभूमध्ये शेवटी राधाराणीचा भाव आहे आणि राधाराणीला कृष्ण प्रिय आहे, त्याच्यामुळे ते राधाराणी ते कृष्णाशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे चैतन्य महाप्रभू जाऊन दर्शन घ्यायचे. पण ह्या काळामध्ये त्यांना दर्शन व्हायचं नाही ना, त्यांना मग असं भगवंताबद्दल खूप विरह व्हायचा. आता बघा, जो व्यक्ती एकटं तासोनतास भगवंताचं दर्शन घेतो त्याला त्या दर्शनामध्ये किती आनंद आहे, आणि अचानक ते दर्शन थांबवलं तर किती त्रास होणार. अशा वेळेस मग ते अलारनाथला जायचे. आणि अलारनाथमध्ये अजून पण तुम्ही गेलात ना, तिथं जगन्नाथ चैतन्य महाप्रभू तिथं एवढे भावविभोर व्हायचे, त्यांची भक्ती एवढी शिगेला जायची. महाभाव त्याला म्हणतो, महाभाव. त्या महाभावामध्ये काय व्हायचं, त्यांच्या अंगाला जे टच झालेले जे बाकीचे दंड वगैरे आहे ते पण मेल्ट व्हायचे, म्हणजे ते पण पातळ व्हायचे असे. मग त्यांचे जे पायाचे जे चिन्ह आहेत ना, पायाचे चिन्ह म्हणजे जमीन वितळल्यामुळं ते अजून पण तुम्हाला अलारनाथमध्ये बघायला. चैतन्य महाप्रभूंचे पायाचे चिन्ह कशामुळे तयार झाले, कारण त्यांचा तो महाभावामध्ये गेल्यामुळं त्यांचं जे भाव आला होता त्याच्यामुळे ते दगड जे होते आजूबाजूचे ते पण असे हे झाले, मेल्ट झाले. आणि मेल्ट झालेल्या दगडांमध्ये त्यांचे पायाचे चिन्ह अजून तिथं आपण ते दर्शन घेऊ शकतो अलारनाथमध्ये चैतन्य महाप्रभू भावनांचं. अशा प्रकारे हे 15 दिवस दर्शन बंद असतात. 15 दिवसामध्ये जगन्नाथांच्या आतमध्ये सेवा ती चालू असते. मग 15 दिवसानंतर जेव्हा भगवंत बाहेर येणार असतात त्याला आपण नेत्रोत्सव असं म्हणतो. नेत्रोत्सव म्हणजे काय, जेव्हा भगवंत बाहेर येणार, सगळ्यांना दर्शन देणार, आपल्या नेत्रांसाठी तो आनंद आहे ना, नेत्रांसाठी तो उत्सव आहे, म्हणून तो नेत्रोत्सव म्हणून त्याचं नाव. मग ते येतात, बाहेर येतात रथयात्रामध्ये. मग ते रथयात्रेतलं मग बऱ्याचशा जे अशा आहेत लीला त्या पण आपण ऐकूया. पण थोडक्यात हा जो उत्सव आहे रथयात्रा उत्सव हा काही सामान्य नाही. बरं हा पसरला कसं काय, आपण आधी म्हणजे बघितलं की हा रथयात्रा उत्सव फक्त पुरीमध्येच व्हायचा. आता पुरीमध्ये ना हा जेव्हा व्हायचा म्हणजे आधी काळापासून चालू आहे नाही का, ब्रिटिश मध्ये तेव्हा पण व्हायचा. म्हणजे असं कधीच नव्हतं की ते थांबला वगैरे असं. मध्ये फक्त ते मुघलांच्या आक्रमणामुळं काही वर्ष मंदिर बंद होतं. 18 वर्ष मंदिर बंद ठेवलं होतं मुलांना, पण त्याच्या व्यतिरिक्त रथयात्रा उत्सव चालूच आहे. तर हा ब्रिटिशांना पण असं एकदम हे वाटायचं की काय अद्भुत आहे. म्हणजे तेव्हा काय सोशल मीडिया नव्हता, तेव्हा टेलिफोन नव्हते, काय नव्हते.
तरी पण लोक ठरलेल्या दिवशी तिथं जमायचे आणि त्या रथयात्रेमध्ये भाग घ्यायचे. हे ब्रिटिशांना लई विशेष वाटायचे. एवढे सगळे भारतामध्ये एवढे सगळे लोक येतात कस काय इथं त्या दिवशी, कुणी न बोलवता. आता हा जो रथयात्रा जो उत्सव आहे ना, आता ही जी पौर्णिमा आहे परवा, ज्येष्ठ पौर्णिमा, त्या पौर्णिमेच्या दिवशी स्नान यात्रा होती. नंतर मग आषाढ आषाढ अमावस्या वगैरे लागते, त्यावेळेस मग तिथं ही रथयात्रा तिथं ती सुरू होते. त्यावेळेस सगळ्यांना हे गणित माहित राहायचे, सगळे त्यावेळेस यायचे त्या दिवशी. मग आणि तो रथ ओढताना म्हणजे आणि प्रत्येक वेळेस ते बघायचे असे मोठे मोठे रथ बनवले जातात. प्रत्येक वर्षी नवीन नवीन रथ बनवले जातात तिथं. म्हणजे जगन्नाथांसाठी वेगळा, बलदेवांसाठी वेगळा, सुभद्रामाईसाठी वेगळा, असे तीन दरवर्षी नवीनच रथ बनतात तिथे. आणि त्यासाठी झाडांची पण तिथे उपलब्धी दरवेळेस केलेली त्यांनी ते एकर एकरच ते रान आहे तिथं, ते झाडं ते वापरतात तिथं रथ बनवण्यासाठी. आणि ते झाडं मग नंतर रथ जेव्हा तोडतात ते नंतर मग आपण ते स्वयंपाकामध्ये वगैरे ते वापरतात. वर्षभर त्यांचं ते नॅचरल कुकिंग असतं, त्याच्यामध्ये गॅस वगैरे असं वापरतात. सगळं तिथं गेलं ना जगन्नाथपूरमध्ये तुम्हाला असं आर्टिफिशियल काही दिसणार नाही, सगळं नॅचरल पद्धतीने चालू स्वयंपाक म्हणा किंवा आपलं इव्हन आतमध्ये सुद्धा लाईट वगैरे दिसणार नाही सर तुम्हाला, असे एकदम प्रखर लाईट असे गाभाऱ्यामध्ये टीव्ही वगैरे ते तेच असतात गाभाऱ्यामध्ये. तर मग अशा प्रकारे ते ब्रिटिशांना पण खूप अप्रूप वाटायचे की असे काय म्हणजे कुठून येतात काय. आणि मग एकदा काय झालं ब्रिटिशांचं आहे का की त्यांना असं कळलं बघ खूप मोठं असं विशेष स्थान आहे असं जगन्नाथपुरीमध्ये. तर मग त्यांनी तिथं माहिती काढली अशी, त्यांना कळलं की इथं जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे ना तिथं अजून पण ते खाली ना असे सोन्याचे असे मोठे मोठे रूम आहेत असे, त्याच्यामध्ये सोनं आहे, मौल्यवान सोनं वगैरे भरपूर आहे, 3-4 रूम आहेत अशा. जसं आपण पद्मनाभ स्वामीचं ऐकलं असेल तसंच जगन्नाथपुरीमध्ये पण असे सोन्याचे कोठार आहेत असे मोठे मोठे हिरे मोठी वगैरे असे. ब्रिटिशांनी ते ऐकलं बरं का, ब्रिटिशांना वाटलं चला आता ते लुटण्यासाठी झाले होते, त्यांच्या लक्षातून काही राहत आहे का, पण आता त्यांना माहित नव्हते जगन्नाथजी. मग ब्रिटिशांचा जो व्हाईसरॉय होता त्यांनी आज्ञा केली, त्यांनी त्याचं इन्स्ट्रक्शन दिलं तुम्ही आता उघडाच बघू काय होतं. अशा प्रकारे त्यांचे ते कामगार गेले होते उघडायला, त्यांचे ते ब्रिटिशांच्या पोलीस पाटेसर उघडायला. मग इथं आपले पांडा त्यांना काळजी वाटायला लागली जगन्नाथजी, त्यांनी जगन्नाथजींना हे केलं, प्रार्थना केली काय चाललंय असं. अशा प्रकारे जेव्हा ते खोदायला गेले तिथं अशी विचित्र आवाज आले, ज्या भूतलावर असे आवाज ऐकले नाही तसे आवाज त्यांना आले, मोठे मोठ्याचे आवाज, लय मोठे भयंकर आवाज आले त्यांना आतमध्ये गेल्यानंतर, खोदताना असं आतमध्ये उघडताना असे आवाज आले म्हणजे त्यांनी कधी ऐकलेच नव्हते असे आवाज. ते घाबरून गेले त्या आवाजाने. आणि ते त्यांचा जो मेन होता तो निघाला तिथं, त्यांनी ते कायमचं टाटा राम राम बाय बाय करून टाकलं. त्यांनी ते रिपोर्ट दिला तिकडे की आता म्हणजे हे उघडूच नका तुम्ही, आम्ही तुम्हाला सल्ला देतो, कारण हे जर उघडलं तर गेलं म्हणजे तुम्ही इथं राहू शकत नाही. तर अशा प्रकारे ते ब्रिटिशांना पण त्याचा अनुभव आला. तर माताजी इंग्लिश टीचर आहे, इंग्लिशमध्ये एक वर्ड आहे माताजी जगरनॉट म्हणून, जगरनॉट ऐकलंय ना तुम्ही? ते जगरनॉट म्हणून म्हणजे असं अनस्टॉपेबल फोर्स असा त्याचा अर्थ होतो जगरनॉट. आता वर्ड पण आहे ना असं म्हणतात त्याची उत्पत्ती झाली जगन्नाथापासून. ब्रिटिश जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी बघितलंय सगळे लोक येत आहेत, रथ ओढतायत, त्या रथाला कोणी थांबू शकत नाही, रथ चालतोय चालतोय चालतोय. अशा प्रकारे त्यांना ते जगन्नाथ जगन्नाथ करत जगन्नाथ जगन्नाथ असं झालं, म्हणजे अनस्टॉपेबल जो फोर्स आहे असा जो जाणार. अशा प्रकारे ते इंग्लिशमध्ये शब्दाची ती उत्पत्ती पण बहुतेक असं म्हणतात ते जगन्नाथवरून झाले, ते ब्रिटिशांनी त्याच्यावरून काढलेली. नंतर एक फ्रेंच कॅप्टन होता, तो फ्रेंच कॅप्टनची गोष्ट आपण सगळ्यांनी बऱ्याच जणांनी ऐकली असेल. तो फ्रेंच कॅप्टन आहे ना, तो त्याचं माल वाहतूक जहाज होतं, ते माल त्याच्यामध्ये सगळे म्हणजे ते त्यावेळेस ते व्यापार करायचे ना, एका ठिकाणी दुसऱ्या समुद्रातून जायचे. तर मग जेव्हा तो फ्रेंच व्यापारी तिथं आला, त्या समुद्रातून जात होता, तेव्हा समुद्र एवढा खवळला की त्याची जहाज आता मरणारच का काय असं वाटायला लागलं. आणि त्यात परत त्याला समुद्रामध्ये असं तिमिंगला फिश असतो, आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं वेदामध्ये तिमिंगला फिश म्हणजे एवढा मोठा असतो, त्याच्या आपण म्हणजे काउंट पण करू शकतो, खूप मोठा असतो तिमिंगला फिश. तर तो तसं दिसला एकदम मोठा प्राणी, त्याला माहित नव्हतं हे काय. तो खूप घाबरून गेला, वादळ येतंय आणि मासा येतोय आपल्याला खायला येईल का काय असं वाटत. खूप घाबरला, पाऊस वादळ सगळं चालू होतं. अशा प्रकारे हे सगळं चालू असताना काय झालं, त्याने बघितलं की त्याच्या जहाजावर एक तिथं कर्मचारी होता. तो कर्मचारी शांत बसला होता, त्याच्या हातामध्ये एक फोटो होता, शांत बसला. त्याला असं वाटलं एवढं इथं आपण बुडायला चाललोय, आपण मरतोय इथं,
आणि कोणत्या क्षणी आपलं जहाज आता इथं बुडू शकतं, आपण सगळे मरू शकतो, एवढं भयंकर मासा कधी पण आपल्याला खाऊ शकतो. आणि हा व्यक्ती एवढा शांत का बसला इथं? तो त्या व्यक्तीकडे गेला, तो कॅप्टन. त्या व्यक्तीला म्हटलं, अरे एवढं तुला काही वाटत नाही का असं? म्हणजे भीतीने वाटत नाही, मला काही भीती वाटत नाही. आणि तो व्यक्ती जो कर्मचारी होता तो त्या प्रदेशात, उत्तर प्रदेशातला होता, ओडिसा मधला. तो म्हणे आपण आहे ना आता सध्या जगन्नाथपुरीच्या जवळ आहे आणि इथं पुरीमध्ये जगन्नाथ मंदिर सुभद्रा यांचंच राज्य चालतं, यांच्या मर्जीशिवाय काही होत नाही. मी फक्त त्यांना प्रे करतोय. त्यांना वाटलं ते मला वाचवतील, त्यांना वाटलं मी मरण, त्यांच्यावर मी सोडून दिलेलं सगळं, मला कसलीच भीती नाही. मग मी पण तुम्हाला सांगतो, तुम्ही यांना प्रार्थना करा. आता हा कोण? हा फ्रेंच. यांनी भारतीय देवदेवता कधी बघितलेलं नाही आणि त्यात प्रार्थना करायची कशासाठी? वाचवण्यासाठी. हे त्यांच्या डीएनए मध्येच नाही. त्यांना काय वाटतंय सगळं आपल्या कर्माने होतंय, मी केलं म्हणजे होतंय, असा त्यांचा तो काय म्हणतात एक भाव तयार झालेला आहे तिकडच्या लोकांचा. तो भाव आपल्यामध्ये पण आलेला आहे. त्यांना वाटतं की मी जे करल त्याच्यामुळे माझं ते भविष्य घडल, अशा प्रकारे त्यांचं ते झालेलं आहे. त्यांना ते कर्माचा नियम वगैरे, भगवंताची शक्ती, भगवंताचा कंट्रोल याच्याबद्दल माहित नसल्यामुळं ते एवढं आपण जेवढं प्रे करतो ना भारतीय लोक, तेवढं ते लोक प्रे नाही करत. ते याच्यामध्ये जरी जातील ना चर्चमध्ये, तेव्हा मला हे दे, तेव्हा मला ते दे, याच्यासाठी प्रे नाही करत. तर आपण म्हणतो ना मी भगवंतावर आशीर्वाद दे आणि भगवंताला मी मागू शकतो, अशा प्रकारे आपण प्रे करतो. पण तिथं तो जो फ्रेंच होता, फ्रेंच व्यक्ती, अशा व्यक्तीचं पण आता ही आणीबाणीची परिस्थिती. आता इथं मला म्हणजे जो काय सांगत ते मला ऐकावंच लागलं. तिथं मग त्यांनी ती प्रार्थना केली. जगन्नाथजींचा फोटो होता, बघितला, जगन्नाथजींनी प्रार्थना केली, जगन्नाथजी प्लीज आम्हाला वाचव, आम्हाला मरू नको. अशा प्रकारे जेव्हा त्यांनी प्रार्थना केली, लगेच सगळं शांत. म्हणजे त्याला जाणवलं लगेच सगळं शांत झालं. म्हणजे जे मरणाची आणीबाणीची स्थिती होती ती शांत झाली. तो मासा पण कुठं गायब झाला, येणार होता, त्यांनी टर्न घेतला आणि निघून गेला कुठं तरी. आणि अशा प्रकारे त्याला ते पटलं बरं का, ते फ्रेंच वाल्याला पटलं, ते फ्रेंच कॅप्टनला पटलं. आणि मग त्याच्या जहाजावर आहे खूप मोठी घंटा होती, अशी खूप मोठी घंटा. मग त्यांनी काय केली, ती जगन्नाथजीसाठी तिथं, जगन्नाथ तुम्ही माझे प्राण वाचवले ना, ही घंटा तुमच्यासाठी. ती घंटा अजून पण आहे तिथं. अशा प्रकारे ती घंटा जगन्नाथजींच्या सेवेमध्ये तिथं जगन्नाथजी म्हणजे आपण जर शोधली ना तिथं आपल्याला कोणतं दाखवू शकते की त्या घंटा आहे, ती पण तिथं दान केलेली आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला. अजून एक गोष्ट आहे, आता तुम्ही विभीषण ऐकलंय, विभीषण म्हणजे रावणाचा भाऊ. हा, अश्वत्थामा बलीर व्यासो हनुमानश्च विभीषण कृप कृप हनुमानश्च अश्वत्थामा बलीर व्यास हनुमानश्च विभीषण कृप आणि अजून एक सप्ततै चिरंजीवी. अशा प्रकारे चिरंजीवी त्यातले एक विभीषण आहे. कृप परशुरामश्च, अश्वत्थामा बलीर व्यासो हनुमानश्च विभीषण कृप परशुरामश्च. हे 7 चिरंजीवी आहे, कधी मरत नाही. म्हणजे जरी रामायण आता त्रेतायुगामध्ये झालंय तरी पण विभीषण आहे, हनुमान आहे, परशुराम आहे, अश्वत्थामा पण आहे, ते पण गोष्ट आपण ऐकलेली. कृपाचार्य पण आहे. म्हणजे असे हे जे बली महाराज पण आहे सुतर लोकांमध्ये. तर मग हे जे विभीषण आहे, मग आता आपण कसं मानायचं विभीषण आहे? आता हे शास्त्रामध्ये तर दिलेलं आहे. पण मग एक किस्सा 1808 मध्ये हा किस्सा घडलेला, जगन्नाथपुरीमध्ये घडलेला आहे. तेव्हा एक तिथं जगन्नाथजींचा पुजारी होता, हेड पुजारी, पट्टदृषी महापात्र असं काहीतरी त्याचं नाव होतं. पट्टदृषी महापात्र त्याचं नाव होतं. एकदा तो जगन्नाथजींची सेवा करून रात्री चालला होता आपल्याकडे. जगन्नाथ मंदिर वगैरे बंद केलं, चालता त्याला असं जाणवलं की आपल्या मागे कुठेतरी चालतंय आणि तिप्पड कुणीतरी, असं त्याला जाणवलं बरं का. असं चालत जाणवलं पुढं आणि ते तिप्पड त्याच्या मागं असं चालायचं, त्याला म्हणजे जाणवलं कुठेतरी आहे माझ्या मागं. मोठ्या पावलांचा असा थपथप आवाज येतोय. त्यांच्यावर मागं वळून बघितलं असं 18 फुटे म्हणजे खूप मोठा असा व्यक्ती दिसला आणि असं बघितलं. कोण आहे असं व्यक्ती? तुम्ही अजूनपर्यंत तुम्ही बघितलं नाही. कोण आहे म्हणे तुम्ही? ते म्हणे मी विभीषण आणि तुम्ही ना जगन्नाथजींची खूप मनापासून सेवा करता. मला तुमची सेवा खूप आवडते. मी बघतोय तुम्ही जगन्नाथजी एवढे मनापासून सेवा करता, मला खूप आवडली. त्याच्यामुळं तुमच्या मागे मी चाललो. तुमचं जगन्नाथजी भरले भरती, मी पण जगन्नाथजींचं दर्शन घ्यायला. आता तुम्ही ते म्हटलं ना रात्रीचे 2 तास देवी देवता येतात, त्यामध्ये विभीषण पण आपला नंबर लावत असते. मग विभीषण पण तिथं दर्शनासाठी आले, पण ते जर यांच्या मागे खेचले गेले पट्टदृषी महापात्राचे.
आणि मग ते म्हटले की तुझ्यावर एवढं खुश आहे, तुझ्याकडनं जेवढी छान सेवा करतो म्हणून मी इथं आलो तुझ्या मागे मागे ते तिथून चालले होते. तिथं त्यावेळेस कोणीच नव्हतं रस्त्यावर. आणि त्यावेळेस काय असे फोटोग्राफ पण नव्हते, असे फोटो काढून ठेवा, सेल्फी घ्यावा, अरे विभीषण भेटले म्हणून असं काही नव्हतं. तर मग अशा प्रकारे ते त्यांना पण आनंद झाला, अरे बाबा विभीषण भेटले, रामजींचे भक्त आहे. त्यांना पण आता भक्त एकमेकाला भेटले कसे एकमेकाचा आदरच करतात आणि त्यांना खूप आनंद होतो. अशा प्रकारे त्यांचं बोलणं झालं. आता ते म्हटले की आता मला अशी खूप सांगण्याची इच्छा होते की मला विभीषण भेटले, पण मी जर उद्या लोकांना सांगितलं की मला विभीषण भेटले तर लोकांचा विश्वास बसणार नाही. ते म्हणते तू खोटं बोलतोय. तर तुमच्याकडे एखादी अशी काहीतरी गोष्ट आहे का की तुम्ही मला द्याल जेणेकरून लोकांना विश्वास पडेल? ते म्हणजे ठीक आहे. त्याच्या हातातलं एक कड आहे ना, ते काढून दिलं हातातलं कड. ते म्हणजे हे घे. आता ते कड म्हणजे विभीषण म्हटलं तर साधा व्यक्ती असतात, ते हात साधा असणार का? शेवटी तो रावणाचा भाऊ ना मोठा, ते हात बी मोठा, ते कड बी मोठं. म्हणजे ते बैलगाडीच्या आकारात ते कड होतं. बैलगाडीचं जे चाक होतं ना, ते चाकाच्या हातात आकारात ते कड आहे. आणि असं म्हणतात ते कड अजून पण तिथं आहे जगन्नाथपुरीमध्ये. मी काय बघितलेलं नाही, पण तिथं जर सांग विचारलं कोणाला, ते कड अजून पण आपल्याला तिथं बघायला मिळतं. म्हणजे जगन्नाथपुरी हे जे स्थान आहे हे लय विलक्षण स्थान आहे. म्हणजे आपल्याला हे लीला ऐकल्यानंतर आपल्याला ते कळलं असेल की असे अद्भुत लीला जे आपण कधी ऐकल्या नव्हत्या. आणि अशा प्रकारे जेव्हा हे सगळं आपण जेव्हा लीला ऐकतो तेव्हा भगवंताप्रती आपल्याला थोडं तरी मनामध्ये प्रेम वाटायला लागतं आणि कनेक्शन वाटायला लागतं. त्याच्यामुळं आपण ह्या लीला श्रवण करतो. त्याच्यामुळे आपलं हे जे आपण आता 8:30 वाजले, आपण आता थांबूया. प्रसाद आला की काय माहिती, पण प्रसाद आला नाही आला कंटिन्यू करायचं, नाही आला तर चांगली गोष्ट अजून करू. आपण लय लिहिलंय भगवंताचे, आपण अजून पाठीच्या लिहिल्यामुळे आलोच नाही, लय लिहिलंय. तर मग आपण जेव्हा ह्या लीला ऐकतो ना, ही त्या लीला ऐकल्यानंतर आपल्याला खरंच असं एक विश्वास निर्माण होतो भगवंताप्रती की अरे भगवंत आहेच. आपण या लीला ऐकलं नाही ना, मग आपल्या मनामध्ये ती नास्तिकता ती म्हणजे ती जन्म घेते. नास्तिक पुढं देव आहे, देवाचा तर निराकार आहे. आणि कोणी म्हणतात ते शून्य आहे, देव म्हणजे शून्य आहे, देवाचं काही हेच नाही. अशा प्रकारे आपल्या शास्त्रामध्ये श्रवणम कीर्तनम विष्णू हे जे नवविधा भक्ती जी सांगितलेली आहे, त्या सगळ्यात पहिलं अंग जे आहे श्रवण. आपण जेवढं जास्त भगवंताच्या लीला श्रवण करू, त्या श्रवण केल्यानंतर आपल्याला जे भगवंताप्रती जो श्रद्धा निर्माण होणार, ती श्रद्धा आपल्याला त्या लेवलपर्यंत पोहोचवणार जेव्हा आपण भगवंताला साक्षात अनुभव करू शकतो. बघा, जर आपल्याला श्रद्धा नसणार ना, भगवंत साक्षात समोर पुढे जरी आले तरी आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू शकणार नाही. ही श्रद्धेची गोष्ट. ही लोक म्हणतात तुम्ही देव दाखवा, तुम्ही म्हणता ना देव आहे. आता नास्तिक लोकांचा खूप मोठा युक्तिवाद असतो, देव आहे, देव कुठे दाखवा आम्हाला. ते बघण्यासाठी आपल्याकडे वेगळं क्वालिफिकेशनची गरज असते. ते क्वालिफिकेशन म्हणजे आपल्याकडे श्रद्धा असते पाहिजे. आता लोक म्हणतात तुमची अंधश्रद्धा, आणि अंधश्रद्धा आणि त्याचं पण खूप हे झालेलं आहे. लोक अंधश्रद्धा एवढी पाळतात की लोकांना श्रद्धा कुठे ठेवायची आणि अंधश्रद्धा कुठे ठेवायची, आणि अंधश्रद्धेमुळे लोकांचं नुकसान पण एवढं होतं. तर त्याच्यामुळं कुठं श्रद्धा ठेवायची आणि कुठं नाही ठेवायची, कुठं ठेवली तर अंधश्रद्धा आहे, कुठं ठेवली तर श्रद्धा आहे, याचं पण जे बॉर्डर आहे, याचं पण जे काय म्हणतो बाउंड्री, ती पण धुसर झालेली. अशा प्रकारे मग समजणार कसं आपण बघा. मग त्यासाठी एकच उपाय, आपण जास्तीत जास्त श्रवण करा. आणि श्रवण करण्यामध्ये आपण मागच्या वेळेस बघितलं होतं, आपण या कर्माच्या बंधनातून आपण तेवढ्या काळासाठी मुक्त होत असतो. म्हणजे आपण आकारणात जात असतो. श्रवण केल्यानंतर आपली भक्ती उत्पन्न होत असते. म्हणजे श्रवणाचे खूप फायदे. त्याच्यामुळे आपण हे जगन्नाथजींचं पुढच्या 3 आठवडे आपण जे श्रवण करणार आहे, ते श्रवणामध्ये एवढी ताकद आहे की ते जे श्रवण आहे ते आपल्याला एक दिवस डायरेक्ट भगवंतापर्यंत होते. हे आपलं श्रद्धा तेवढी निर्माण होतं श्रवण केल्यानंतर. श्रवण जर केलं नाही, आपण ऐकलं तर, श्रवण म्हणजे ऐकलं, भगवंताची कथा जर ऐकलं नाही तर आपलं हे होणार नाही. आता बघा, हे ऐकल्यानंतर जेव्हा आपण त्या रथयात्रेमध्ये पार्टिसिपेट करू तेव्हा आपला भाव वेगळाच असणार, आपला नॉर्मल भाव नसणार. जेव्हा आपल्याला माहित नसेल ना तेव्हा आपल्याला कळतच नाही आपण काय करतोय. जेव्हा आपल्याला माहिती होतं ना तेव्हा आपल्याला बरोबर कळतं. म्हणजे असं म्हणतात. आणि एकदम सत्य. तेव्हा जर तुम्हाला बघायचं असेल भगवंताचा, तुमचं दर्शन घ्यायचं असेल भगवंताचं, डोळ्यात नाही घेऊ शकत. डोळ्याने भगवंत दिसू शकत नाही, कारण आपले डोळे कसे पण भौतिक आहे. मग कशाने? आपण कानाने. भगवंताचं दर्शन आपण कानाने घेऊ शकतो. म्हणजे जेवढं श्रद्धेपूर्वक आपण ऐकू
जेवढं श्रद्धेपूर्वक आपण ऐकू तेवढी ती श्रद्धा आपल्या मनामध्ये जेवढी तयार होईल तेवढं ते काय करेल, आपल्या डोळ्यांनी भगवंताला व्यवस्थित बघण्याचा ते सराव करेल, व्यवस्थित बघण्याची आपल्याला ती सवय लागेल. आणि अशा प्रकारे आपण जेव्हा कानाने ऐकू तेव्हा आपण भगवंताला डोळ्याने बघू, व्यवस्थित बघू शकतो. त्याच्यामुळं हे श्रवण हे आपण दररोज केलं पाहिजे. म्हणजे दररोज आपण आता आपण चॅटिंग करतो, श्रवण पण आपण थोडं 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 भगवंताचं, आणि खूप असे लेक्चर वगैरे आहेत ते आपण परत परत ऐकले पाहिजे. त्याच्याने काय होतं, आपलं चित्त पण शुद्ध होतं. आता भगवंताचे आपण भक्तवत्सल लीला ऐकले बरं का, आपल्याला असं वाटतं भगवंत लय कृपाळू बरं का, लय कृपाळू आहे भगवंत, म्हणजे असं कृपाच करतात, तुम्ही कसं जरी गेले तरी कृपाच करतात. पण भगवंत कधी कधी आपल्याला एखाद्या भक्ताला जर गर्व झालेला असेल ना, ते गर्व हरण्याची पण लीला करतात, गर्व भंजन लीला म्हणतात त्याला. मग अशा अशा प्रकारचे पण भगवंताचे लीला आहे. म्हणजे आता तुम्हाला ते सांगतो, 400-500 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आहे. त्यावेळेस एक खूप श्रीमंत व्यापारी जगन्नाथपुरीमध्ये गेला मंदिरामध्ये, कारण त्याने पण जगन्नाथपुरीचं ते ऐकलं होतं की जगन्नाथपुरी खूप प्रसिद्ध आहे, जगन्नाथपुरी मध्ये तिथं परब्रह्म आहे असं त्यांनी पण ऐकलं होतं. आणि परब्रह्म आहे आणि तिथं मग आपलं कुठल्या पण इच्छा म्हणजे बघू शकतो आपण परब्रह्माला. अशा प्रकारे तो गेला, पण त्याला घमंड होता, गर्व होता. कशाचा? माझ्याकडे खूप पैसे होते, खूप श्रीमंत होता तो. तर मग त्याला जगत सेठ म्हणायचे, खूप पैसे होते. तर त्याच्यामुळे तो गेला तिथं, आणि तिथं त्याने तो म्हटला, तिथं पुजाऱ्यांकडे गेला आणि म्हटला, मी तर 1 लाख रुपये दान करणार आहे जगन्नाथजींसाठी. आता 1 लाख रुपये त्या काळामध्ये भरपूर झाले, कारण तिथं तेव्हा ते 8 आण्यामध्ये सगळं म्हणजे दिवसभराचा प्रसाद होत राहायचा 8 आण्यामध्ये. तेव्हा ते कमी पडत, म्हणजे तेव्हा एवढं काय 1 लाख तर लय झालं. दुधाला एक 10 आणे वगैरे असे आण्यामध्ये प्रकार होतात. म्हणजे जगन्नाथपुरीमध्ये महिन्याभराचं जरी तुम्ही पकडलं सगळं सामग्री जेवणाची, तरी पण ती हार्डली तुम्हाला ते 1 रुपये वगैरे पुढे पण गेली नसते. पण इथं यांनी काय दिलं, 1 लाख रुपये दिले भगवंताला. पण त्याने सांगितलं, तुमचा देव हा जगन्नाथ आहे ना, जगन्नाथ आहे, त्याचा व्यवहार पण कसा असला पाहिजे, त्याप्रमाणे त्याचं ते आचरण असलं पाहिजे. तर मग मी 1 लाख रुपये देतो, माझी एक अट आहे, तुम्ही एका दिवसात 1 लाख रुपये भगवंताच्या सेवेमध्ये मला वापरून दाखवायचे एका दिवसात. आता हे पुजारी तिथं म्हणजे आता पुजारीला माहिती आहे आपलं महिन्याभराचा खर्च पण रुपयांच्या पुढे कधी जात नाही. 1 लाख कुठं जाणार, करणार किती, काय घेणार, किती घेऊन काय घेणार. ते म्हणजे आम्ही महिनाभर वापरतो, महिनाभर आम्ही वापरू शकतो, असं काही महिन्यामध्ये वापरतो. नाही, तुम्ही जगन्नाथजी असं म्हणतात, जगन्नाथजी तुमचे जगाचे नाते तुम्ही एका दिवसात वापरून दाखवा. तुमचे म्हणजे जगन्नाथजी खरंच जगाचे नाते असतील, खरंच जर ते देव असतील, तर एका दिवसात त्यांना वापरायला काही अवघड नाही. एका दिवसात वापरतात, एका दिवसात वापरलं तर मी मानले जगन्नाथ. आता तिथं जे पांडा पुजारी असतात त्यांचा आपल्या देवावर लय खूप विश्वास असतो बरं का. आपल्या देवाचा जर कोणी अपमान करत असेल त्यांना बघवत नाही, त्यांना खूप काळजी वाटते. आपल्या देवाचे म्हणजे प्राईड साठी ते खूप तिथं हे करतात. तिथं त्यांना असं ते म्हटले की ठीक आहे, काम करा, तुम्ही उद्या या, आम्ही जगन्नाथजींना विचारतो तुम्हाला काय पाहिजे, 1 लाखात काय घ्यायचं का तुम्हाला. कारण सोनं नाणं जरी घेऊन म्हटलं तरी किती घेणार, 1 लाखामध्ये लई येईल सोनं नाणं, म्हणजे असं कोटार भरते, काय घेणार तुम्ही. आणि जगन्नाथजींना विचारतो, मग उद्या सांगतो तुम्हाला, ठीक आहे. आणि याची पद्धत आहे, हे मुख्य पांडा आहेत ना, ते जगन्नाथजींना घालायला घालतात, असं आमचा त्रास आहे, आम्हाला सोडवा. जगन्नाथजी त्यांच्या स्वप्नामध्ये येतात आणि त्यांना ते उपाय देतात. अशा प्रकारे त्यांचं ते सिस्टीम चालते, ती एकदम दिव्य सिस्टीम आहे, ट्रान्झॅक्ट सिस्टीम आपल्याला कळू शकत नाही असं कसं काय, पण ती आहे ते आहे. मग त्या दिवशी त्या रात्री मग ते हेड पुजारी होते ते झोपले, त्यांच्या स्वप्नामध्ये जगन्नाथजी आले. आणि जगन्नाथजी त्यांना सांगितलं, एक काम कर, त्याच्याकडून पान मागून गेलो. पान आपण खातो ना, पान विडा मागून गेलो. ठीक आहे, पण विडा असा विशेष विडा माग, विशेष विडा असा विडा माग, मग तो बघ काय म्हणतो. जगन्नाथजी त्याचा प्रोसेस सांगितली, एक विशेष विड्याची अशी एक पान पाहिजे असं. मग एकूण झाले, स्वप्नातच खुश झाले. सकाळी उठून एकदम आनंदात गेले. तो आलाच होता तिथं एकदम आयटीत, कमेंटच झाला होता, माझे 1 लाख रुपये, माझे 1 लाख रुपये भगवंत मी वापरू शकत नाही, एवढे पैसे माझ्याकडे. तो विचारलं का होते जगन्नाथजी, सांगितलं का जगन्नाथजींनी काय पाहिजे तुम्हाला. हा सांगितलं.
काय पाहिजे काय पाहिजे पान पाहिजे पान 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 हे असं फुकट भेटलं होते आता मी फुकटच भेटतोय पान त्या काळात तर काय होतं तसं भेटणार मग थांबा पुढचं ऐका जगन्नाथची अजून पण प्रोसेस सांगितलेली पुढे पानामध्ये आपण ते सगळं मसाला वगैरे वापरतो बघा सुपारी बिपारी असं काय काय ते त्याच्यामध्ये ते टाकलं जातं ते म्हणे याच्याऐवजी पानाला आपण त्याचं जे लावतो ना सगळं आतमध्ये तो मसाला बनतो तो विशेष मसाला आहे तो मसाला तुम्ही आणून द्या आणि त्याचं पान बनवून तुम्ही कोणता मसाला हे म्हणे हत्ती असतो हत्ती काय काय हत्ती असतात ना हत्तींच्या डोक्यामध्ये एक मणी असतो सगळ्या हत्तींच्या डोक्यामध्ये नसतो काही काही जे विशिष्ट हत्ती असतात ना त्यांच्या डोक्यामध्ये तो मणी असतो आणि जगन्नाथजींना त्या हत्तीचा जो मणी आहे त्या मणीचा जो तुम्ही ते हे करणार मसाला बनवणार भोगा बनवणार त्याचं पान पाहिजे ते पानामध्ये घालून तुम्ही त्यांना ऑफर करा आता हे ऐकून आहे ना त्याचे ते असं काय म्हणतात त्या सर्वांगाला अशा मुंग्या झाल्या त्याला कारण त्याला कळलं काय कळलं अरे हा मनी आणायचं म्हटलं मी आणणार कसा आता ठीक आहे हाती जाऊन विकत घ्या बाजारात त्याला मारा त्याच्या डोक्यात मनीच नाही आला तर दुसरा घ्या मारा आपण सांगू शकत नाही कुठल्या हातीच्या डोक्यामध्ये तो मनी खूप खूप रेअर राहतात ते असं ते असे एवढे हत्ती म्हणजे एक मनी करण्यासाठी त्याला हजारो हजारो हत्ती मारावे लागले असते त्याला कळलं हे मला 1 लाखात काय माझी सगळी संपत्ती लावली तरी मी ही भगवंताची इच्छा पूर्ण करू शकत नाही म्हणजे काय झालं त्याचं तिथं गर्व हरवला त्याला कळलं माझी काय लायकी म्हणजे भगवंताने त्याला त्याची लायकी दाखवून दिली काय की बघा तुझं धनाचा एवढा गर्व होता ना तू माझी एक साधी इच्छा पण पूर्ण करू शकत नाही काय साध्या पानाची इच्छा पण पूर्ण करू शकत नाही म्हणजे कसं प्रकारे भगवंतानी हे केलं बघा म्हणजे तिथं डायरेक्ट गर्व हरण झालं त्याचं अशा प्रकारे भगवंत काय करतात आपल्या भक्ताचा जर गर्व झालेला असेल ना ते बरोबर गर्व हरण सुद्धा करतात करेक्ट तर मग असे खूप लिहिलं आहे खूप लिहिलं आपण बोलत बसतो अजून बोलतो पण आता आपला टाइम झालाय आपण एक काम करू आता कीर्तन प्रभू जे आले नेमकेच आपण आता नरसिंग आरती म्हणू आणि नरसिंग आरती म्हटल्यानंतर प्रसाद प्रसाद हा हरे कृष्ण धन्यवाद परत काही प्रश्न वगैरे आहे का आज दिला होता का त्याच्यामुळे काही प्रश्न लीला आता मागच्याच आपण ते तत्व बघितलं यावेळेस लीला बघितल्या ते लीला म्हणजे सुमधुर होत असत तरी पण आपण आता पुढे अजून 2 आठवडे अजून 2 शनिवार आहे त्याच्यानंतर रथयात्रा आहे दोन्ही शनिवारी आपण जगन्नाथजींचं प्राकट्य आपण अजून डिस्कस केलं त्यांचं असं रूप आहे ते पण डिस्कस केलं ते आपण पुढच्या वेळेस ते डिस्कस करू चालेल हरे हो जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय नरसिंहदेव भगवान की जय नमस्ते नरसिंहाय नमस्ते नरसिंहाय
भगवान की जय, भक्तराज भक्त श्रोमणी प्रहलाद महाराज की जय, निताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल. हरे कृष्ण. एकच अनाउन्समेंट आहे. सोमवारी